बाळासाहेब ठाकरेंबद्दलचं तुझं वैयक्तिक मत काय? बाळासाहेबांचे 100% विचार मला पटतात का तर नाही. म्हणजे काही लोक त्यांना गुंड म्हणायचे, काही लोक त्यांना नेता म्हणायचे, काही लोक त्यांना वाटेल ते. तुम्हाला तो माणूस आवडो किंवा न आवडो, तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घ्यावंच लागतं, त्याला इलाज नाही. जनता म्हणून एक्सप्लॉइट व्हायचा नसेल तर त्यातल्या कुणाचीच बाजू घेऊ नये. आपल्याकडे कुठलाही आपल्याला चांगला नावाचा चॉईसच नाही. पालक पार्ट 2 व्हावा ही माझी पर्सनली खूप इच्छा आहे. आत्ताच्या मुलांच्या भाषेत त्यांच्या जगात जाऊन ना आपण कामच नाही करतो. तसं मी रस्त्यावरचे भिकारी आहेत, रस्त्यावरचे छक्के आहेत, यांच्याशी अजूनही गप्पा मारतो. मी तासनतास त्यांच्याबरोबर बसतो फुटपाथवर गप्पा मारायला, मजा येते. फोक शिवाय ना कुठलाच समाज उभा राहत नाही. आत्ताच्या मुलांचा प्रॉब्लेम वेगळा आहे अबाउट सेक्स किंवा सेक्स एज्युकेशन. आत्ताची मुलं ना खूपच वेगळ्या झोनमध्ये. आपण जनता आहोत, जनता वर्सेस सरकार हेच इक्वेशन आहे. रस्त्यावर यायचं याचा अर्थ जाळपोळ करा हे म्हणत नाही. अशी अंधश्रद्धा पसरली की हा लेखक आहे. लोककलाकार हा फक्त आश्वासनावरच जगलाय. शासनाने मागच्या वर्षी पुरस्कार दिला मला लेखनाचा, संवाद लेखक जग्गू आणि ज्युलियट साठी. नमस्कार, मी आशिष पाथरे. आज खूप रिलॅक्स आहे. मी पुढचं काही बोलणारच नाही आहे, कारण मजा आली पाहिजे हे बोलायची गरजच नाही. मजा ऑलरेडी आलेली आहे. माझं एक अत्यंत गुणी मित्र आज माझ्यासमोर बसलेला आहे. त्याचं नाव आहे गणेश पंडित. नमस्कार. आणि खूप दिवस चाललं होतं गणेश तुला बोलवायचं. याचं कारण एकतर मी जेव्हापासून बघायला लागलो, थिएटर बघायला लागलो किंवा इतर गोष्टी बघायला लागलो, काही महत्त्वाची माणसं ज्यांनी सतत प्रयोग केलेले. म्हणजे नुसतं तो प्रयोग किती यशस्वी होतो वगैरे हा मुद्दा नाही, पण करत राहणं, त्यातनं काहीतरी मिळवत राहणं आणि स्वतःच्या मतांबद्दल आग्रही असणं. या गोष्टींचं जेव्हा रिफ्लेक्शन आपल्यावर पडत असतं, ती माणसं आपल्या लक्षात राहतात आणि त्यांच्याशी गप्पा मारायशी वाटतात. तर तू आज आलायस, तू त्यातला एक माणूस आहेस की तू असतोस आग्रही मतांबद्दल. आणि अर्थातच तू प्रयोग केलेले आहेस, खूप प्रयोग केलेस. मला आठवते की तू जेव्हा इंटर कॉलेज बसवायचास त्यावेळेस, म्हणजे जवळजवळ 20 वर्षांपूर्वी, या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा गणेश पंडित हे नाव तयार झालं, ब्रँड तयार झाला असं म्हणू आपण, पण जेव्हा रवी जाधव सारखा हुशार निर्माता दिग्दर्शक तुझ्यावर विश्वास टाकतो की तू जी एकांकिका करतोस, तू आणि अंबर मिळून जी एकांकिका करता, धाणूकरमधून जी पहिली येते आणि त्यात सेम कास्टिंगला घेऊन, म्हणजे हे एक प्रकारचं वेगळं धाडस आहे की ज्यांनी कधी टीव्हीचा पडदा पाहिला नाही, डायरेक्ट एक एकांकिका, 2 एकांकिका पण नाही केल्यात त्यांनी, एकांकिका पण एकच केली आहे. असा प्रथमेश परब, अशी भाग्यश्री सकपाळ, अशा पद्धतीचं कास्ट घेऊन एक मोठा सिनेमा करावा असं तुम्ही दोघं रवी जाधवला जेव्हा होकार देता, तो प्रवास तिथून कसा सुरू होतो मग? कारण हा विषय पण काळाच्या पुढचा आहे, अजूनही तो विषय काळाच्या पुढचा आहे. तो सिनेमा म्हणजे बालक पालक अर्थात BP, तो जो लहान मुलांच्या सेक्स एज्युकेशन विषयी आहे. तर त्याचं काय, म्हणजे सिनेमाचा प्रवास विचारतोय मी. एकांकिका तर आम्ही ऍक्च्युली त्याचा प्रवास, त्या काळात मी आणि अंबर खूप डेली सोप्स लिहायचो, खूप कंटिन्युअस. आमचे एका वेळेला 4-4, 5-5 ऑन एअर आहेत वगैरे, असा अजिबात वेळ नाही, फुरसत नाही, काही नाही. आमचा बोरिवली वेस्टला एक मित्र राहतो, तेजस भावे, म्हणजे राहायचा. तर अंबर एकदा त्याच्या घरी जात होता आणि शिड्या चढत होता वर जाताना. तर अशी खूप लहान मुलं शिड्यांवर बसली होती तिकडे स्टेअरकेसवर, आणि समोरून अचानक एक कॉलेजच्या मुलींचा ग्रुप गेला आणि इकडनं कमेंट आली, आईला काय माल आहे ना. आणि अंबर उडाला होता की यांच्या डिक्शनरीत हा शब्द कुठून आला. तिकडून आमची डिक्शनरी फाटली कधी, ऍक्च्युली शब्दच आणले त्यावेळेला. तो तिकडून ऍक्च्युली सुरू झाला बालक पालक. मग अंबरने एक BP नावाची अख्खी गोष्ट लिहिली, 22 का 23 पानांची, आणि त्यातली कॅरेक्टर्स आणि असं सगळं करून आम्ही ती एकांकिका करायचं.
अंबर ऍक्च्युली डहाणूकरमधून एकांकिका करत होता. मी आयत्या वेळेला त्यात इन झालोय शेवटच्या 3 दिवसात. आणि मग ते सगळं नेहमी आपण जे काही आयत्या वेळेला बदला सगळं तोडा आणि परत करा असं करून ती परत बनवली. पण त्यावेळेला मला हे प्रथमेश परब आणि भाग्यश्री शंकपाल आणि तुझा विभव राजाध्यक्ष, यशोमान आपटे हे सगळे तिकडून जॉईन झाले. पण मजा अशी आहे की ती एकांकिका करत असताना ते शेवटचे जे काही 3-4 दिवस माझ्याकडे होते, त्याच्या 2 दिवस अगोदर काय 1 दिवस अगोदर रवी जाधव बरोबर मी आणि अंबर जाणार होतो पुण्याला एका नॅरेशनसाठी. भलतीच फिल्म होती. ओके, त्याचं त्या काळातलं नाव दशावतार होतं. अच्छा. दशावतारावर वरची फिल्म होती. पण तर त्यावेळेला आम्ही जाणार होतो पुण्याला. तर रवी आणि पाऊस पडत होता. अंबर आला नाही कारण इकडे तालीम करायची होती. सो अंबरला म्हटलं बसली एकांकिका, आता तू जरा घासून घे. मी निघालो आणि मी जाताना ना सहज रवीला ऐकवलं, अरे मी INT-ला एकांकिका करतोय, BP नावाची. हा काय म्हटलं, असं 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 असं. अरे यार मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे विषय. म्हटलं हो. असं करून आम्ही गेलो, नॅरेशन झालं, आम्ही परत आलो. आणि दुसरं मग नंतर फर्स्ट राऊंड झाला, सेकंड झाला, थर्डला फायनलला आली आणि जिंकली. तर मी ज्या ज्या लोकांना कळवायचं होतं रात्री एक मेसेज टाकला रात्री 12-12:30ला की अरे पहिली आली, जी मी तुला म्हटलं होतं एकांकिका करतोय ती पहिली आली. आणि रवीचा दुसऱ्या क्षणाला फोन होता मला, तू आता कुठे आहेस? तर जस्ट घरी पोचतोय. अंबर आहे तुझ्याबरोबर? म्हटलं नाही, तो गेला. हा मग त्याला जरा लाईनवर घे. असं करून आम्हाला दोघांना त्याने लाईनवर घेतलं. एक काम करा, हे बघा, आत्ता आपण याच्यावर फिल्म करतोय. ओके, सो उद्या संध्याकाळी तुम्ही या वेळेला या ठिकाणी मला भेटायला या. आणि महत्वाची गोष्ट, तोपर्यंत आता फोन बंद करा, ऑफ करा. फोन येणार. बरोबर. आणि आम्हाला कळलं, म्हटलं हे काय. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मग संध्याकाळी त्याला भेटलो आणि तो मला असं असं करूया, कमर्शियल फिल्म करायची वगैरे वगैरे. त्यावेळेला बाकी काहीच नव्हतं त्यात, फिल्म करूया. आणि आम्ही मग कामाला लागलो. मग स्क्रिप्ट आणि बाकीच्या गोष्टी मी फिल्म्स केल्या होत्या, कारण मी तोपर्यंत नीरज वोरांकडे वगैरे होतो. सो आय वॉज, मला बऱ्यापैकी माहिती होतं. पण ते सगळं करता 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 मग त्यात उत्तुंग ठाकूर आला प्रोड्युसर म्हणून, मग रितेश देशमुख आला. हे सगळे येत 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 मग ते एक प्रॉडक्ट अख्खाच्या अख्खं बालक पालक नावाचा सिनेमा तयार झाला. पण मूळ त्याचा मला आश्चर्य आणि खरा अभिमान या गोष्टीचा वाटतो की इंटर कॉलेजिएट एकांकिकेचा सिनेमा बनतो. अदरवाईज आपल्याकडची तोपर्यंतची प्रोसेस होती, एकांकिका झाली, मग नाटक, मग सिरियल, मग सिनेमा, मग बघ, असं होतं. पण इथून डायरेक्ट उडी मारून डायरेक्ट सिनेमाला हात घातलेला हा पहिला विषय होता. असा एकूण प्रकार आहे. प्रकार तो फारच भारी होता. आणि तेव्हा तो इतका तुम्ही ना त्याला काय म्हणता येईल, सर्वसमावेशक केलात की उगाच आम्ही काही ज्ञान पाजळतोय हा आवेश नव्हता, किंवा आम्हाला निव्वळ त्या मुलांना घेऊन टाइमपास करायचा हाही नव्हता. ते इतकं छान सिंक झालं होतं. तर मला आता म्हणायचं की जेनझीचे प्रॉब्लेम्स पण ते आहेतच, सेक्स एज्युकेशनची गरज आताही आहे. डेफिनेटली. त्यामुळे मग तुम्ही पार्ट 2चा काही विचार करताय का? नाही, बालक पालक पार्ट 2 बघायला केव्हाही आवडेल. पार्ट 2चा विषय मध्ये चालू झाला होता ऍक्च्युली, पण अजून ती गोष्ट ना म्हणजे मनासारखी नाही जमली आम्हाला करायला, म्हणून आम्ही जरा त्यावेळेलाच गॅप घेतला. म्हटलं नको. पण अजूनही प्रयत्न आहे, बालक पालक पार्ट 2 व्हावा ही माझी पर्सनली खूप इच्छा आहे. कारण बालक पालक 1 मध्ये 1985 सालच्या बालकांची गोष्ट होती आणि आत्ताच्या मुलांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. अबाउट सेक्स किंवा सेक्स एज्युकेशन आत्ताची मुलं ना खूपच वेगळ्या झोनमध्ये. बरोबर. ओके, म्हणजे जसं आपण म्हणतो ना पिढ्यांप्रमाणे तसतसं ते बदलत जातं. बरोबर. पण मजा अशी आहे की आता रिस्क जास्त आहे. उलट आता त्या सिनेमाची किंवा तशा विषयाची जास्त गरज आहे. आपल्याकडे त्या विषयावर आता भरपूर सिनेमे होऊन गेलेत, तरी सुद्धा
जो मूळ मुद्दा आहे ना त्याला अजून हात घातलेला दिसत नाही, असं माझं म्हणणं आहे. की काय आहे ना, सगळे सेक्स किंवा सेक्स एज्युकेशनवर फिल्म करतात. सेक्स एज्युकेशनची गरज या विषयावर व्हायला पाहिजे. अजून आपण तिकडे नाही कोणी हात घातला. कसं दिलं पाहिजे हे सगळं दाखवतात, का दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्स कसं करायचं हे एज्युकेशन नाहीये ना. सेक्स एज्युकेशन इज दुसऱ्या सेक्सला रिस्पेक्ट कसा करा, दॅट इज सेक्स एज्युकेशन. सो त्या गोष्टीवर आपल्याकडे कामच होत नाही. सेक्स एज्युकेशन म्हटलं की लोक असे नाकं मुरडतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की आता हे काय शिकवतात आणि काय नाही. पण तो करायचं नाही. पण बालक पालक करताना ती एक आम्हाला खूप मेजर रिस्क त्या गोष्टीची ही होती आणि खूप भीती वाटत होती. की कसं आहे, दादा कोंडकेंचे सिनेमे जे द्वयअर्थी आणि अशा गोष्टींमध्ये होते, पण त्यांच्याकडे ना एक ठाम पळवाट होती की मला हे नाही म्हणायचं, मला हे म्हणायचं होतं, तुम्हाला हे वाटतंय. आमच्याकडे ती पळवाटच नाही, आम्हाला हेच म्हणायचं, आम्हाला हेच म्हणायचं, बचाव बचाव काही नाहीच आहे आमच्याकडे, पळवाटच होती. दुसरी गोष्ट, आपण कितीही पुढारलेले म्हटलं ना की लहान मुलं आमच्याकडे येऊन प्रश्न विचारतात असे, आणि मी त्यांना बिनधास्त उत्तर देतो, मी माझ्या मुलाला मित्रासारखा मानतो वगैरे. आपण कितीही गप्पा केल्या तरी अंधार असलेल्या थिएटरमध्ये 60 फुटाच्या पडद्यावर क्लोज मध्ये एक लहान मुलगा येतो आणि सेक्स बद्दल बोलतो ना, ते डायजेस्ट करणं खूप कठीण असतं. त्यामुळे ह्या सिनेमाला कसा रिस्पॉन्स मिळेल आम्हाला अंदाजच नव्हता. आम्ही इतकी वाचनं केली आहेत त्याची, म्हणजे लिटरली सेन्सॉर बोर्डाच्या लोकांना बसवून अगोदर ऐकवल्यात सिनेमे, इतकं केलं. कारण आम्हाला भीती होती हे झालं तर एक स्वल्पविराम, एक पूर्णविराम, एक स्ट्रेस जरी चुकला ना तरी त्याचा अर्थ बदलतो. म्हणून फिल्म बघितल्यानंतर स्वप्नील जोशीने करेक्ट सांगितलं होतं. मला पिक्चर बघताना ना मला असं दिसत होतं की ते डोंबाऱ्याचा खेळ करतात ना तसे त्या रशीवरून अंबर आणि गणेश असे ते काठी अशी पकडून असे करत चालले आहेत, आणि इकडे पडले तर ती पॉर्न फिल्म आहे जवळपास, आणि इकडे पडले ना तर ते डॉक्युमेंटरी पण होण्याची शक्यता. बरोबर. आणि खाली उभा राहून रवीच्या वाजत डिगे 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 असं त्यावेळेला तो वळाला होता. बरोबर, जे ऍक्च्युली करेक्ट आहे. म्हणजे लिटरली आम्ही एक एक वाक्य 10 वेळा चेक करायचो की ह्याचा अर्थ दुसरा काही निघतोय का तो जातोय. पण त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता त्याचा परफॉर्मन्स. कारण तो इनोसन्स जर मिळाला नसता ना तर ते मग ते गेलं असतं त्या बाजूला ए सर्टिफिकेटकडे. त्याला UA मिळालंय आणि त्याचं कारण ते खूप इनोसंटली बोललं गेलंय, इनोसंटली परफॉर्म केलं गेलंय. त्यामुळे त्याचा म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात रिस्की सिनेमा. तर तू अशा रीतीने BP हा एक मराठीतला अत्यंत महत्त्वाचा सिनेमा तुमच्याकडून आमचे मराठीतले आम्ही ज्यांना अंबर गणेशच म्हणू, सलीम जावेद वगैरे असतील तर त्यांच्या ते टेरिटरीमध्ये असू दे, पण तुम्ही केलेल्या उल्लेखनीय कामांपैकी हे एक काम आहे. तर ते त्यानंतर BPचा TP होताना बघणं हे किती त्रासाचं होतं. नाही, हे आता ओपनली बोलायला काही हरकत नाही, कारण तो पिक्चरही चांगला होता, त्यानेही गल्ला खूप कमवला, जास्तच पण तो कम्प्लिटली तेच माझं म्हणणं काय आहे, दुसरा जर नाव साधर्म्य सोडून द्या, तोच दगडू आहे ना तो मुद्दा. हो त्यातला का तो त्याचा विशू होतं. कॉमन आहे फक्त प्रथमेश कॉमन आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की BP झाला आता TP करूया असं रवीचं म्हणणं होतं. मग त्याने आम्ही गोष्ट वगैरे डेव्हलप केली आणि नंतर काही गोष्टींमुळे आमचे मतभेद झाले आणि मी आणि अंबर त्यातून बाहेर पडलो. तोपर्यंत स्क्रीन प्ले वगैरे बऱ्यापैकी एका लेवलला सगळं झालं होतं. तर पण मजा अशी आहे की अशा प्रकारचा सिनेमा करू नये असं माझं म्हणणं नाही आहे. माझं इतकंच म्हणणं होतं की आता एक वेगळं काहीतरी परत तेच की जे एकांकिकांमधून आलंय ना, आता वेगळं काहीतरी करूया, एक चान्स मिळालाय ना, सो लेट्स गो फॉर समथिंग डिफरंट. पण ते करेपर्यंत म्हणजे आम्ही ते प्रोजेक्ट सोडलं आणि नेमकं ते वेगळं करायला आम्हाला कदाचित मुभा मिळाली म्हणून आम्ही येल्लो नावाचा सिनेमा केला, जो परत एक वेगळंच जग, वेगळंच काहीतरी. महेश लिमेचा पहिली फिल्म महेशची,
ॲज अ डिरेक्टर. कारण ते बालक पालकच्या वेळेलाच आमचं इतकं जुळलं सगळं करेक्ट. बरोबर. त्यामुळे महेश बरोबर, महेशची येल्लो पण केली, नंतर जग्गू आणि ज्युलियट पण महेशने डिरेक्ट केली. पण ती त्यामुळे ना आम्हाला करेक्ट एक कदाचित टीपी मधून त्याचसाठी बाहेर पडलो आम्ही. म्हणजे ते असतं ना काहीतरी घडतं त्यामागे काहीतरी पुढे चांगलं होणार असं असतं. त्यामुळे येल्लो सारखा सिनेमा करायला मिळाला. हे येल्लोला त्या वर्षी नॅशनल पण मिळालं होतं. बरोबर. त्यामुळे काही गोष्टी होऊन जातात. आणि येल्लो हा माझ्यासाठी पर्सनली लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. त्या सिनेमामुळे मी खूप बदललो स्वतः. अदरवाईज आपल्याला असतं ना की मला हे मिळवायचं आहे, मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. तर येल्लोने ते सगळं मातीत घातलं माझं. सगळं स्वप्न बिप्न सगळी धुळीला मिळवली. कारण त्या मुलांमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना मला नॅशनल मिळालंय, मला ऑस्कर मिळालंय, मला हे करायचंय, मला स्टेटला पहिली आली वगैरे असं जे काही असतं आपलं. तर ह्या सगळ्या अचीवमेंट्स आपल्या आहेत ना. पण त्या मुलांच्या अचीवमेंट्स म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना. मग त्या पालकांच्या अचीवमेंट्स असतात की आज माझा मुलगा शर्टाचं बटन लावायला शिकला, आज माझा मुलगा स्वतःच्या हाताने केस विंचरायला शिकला. 3-3 वर्ष लागतात या गोष्टींना. स्पेशल चाइल्ड जे असतात आणि ते पेशन्स आणि ती ताकद कुठून ते पालक, कुठून ते शिक्षक आणतात. म्हणजे अरे हॅट्स ऑफ आहे, खरंच हॅट्स ऑफ आहे. इम्पॉसिबल आहे ते मूल तसं मूल सांभाळायचं म्हणजे नाही. आणि मजा अशी आहे की आम्ही पहिला एक्सपिरियन्स माझा, मी का त्या फिल्मच्या प्रेमात पडलो. पहिल्या दिवशी आम्ही गेलो होतो या शाळेत, त्या विरारच्या, जिकडे ती मुलांची शाळा आहे. आणि त्या दिवशी स्पोर्ट्स डे होता त्यांचा. त्या मॅडमनी सांगितलं की ती मुलं सगळी त्या रनिंग रेससाठी धावायला उभी राहिली. आणि त्यांना सांगितलं की असं असं धावायचं, जो पहिला येईल त्याला बक्षीस मिळेल. तर पहिल्यानं शिट्टी वाजली, कोणी धावलंच नाही. नंतर परत त्यांना सांगितलं धावायचा, शिट्टी वाजली की धावायचं, सगळ्यांनी धावलं पाहिजे, असं तसं वगैरे. आणि परत शिट्टी वाजवली. मग ती धावायला लागली हळूहळू मुलं. त्यातला एक मुलगा पडला, रडायला लागला. बाकीची मुलं कुठली रेस आणि कसलं काय, सगळी थांबली, आली, त्याला उचललं, त्याला झाडतायत, त्याचे डोळे पुसतायत वगैरे करत त्याला बाहेर घेऊन आली. कुठली रेस, कोणाला पहिलं यायचंय, कुठल्या रेसमध्ये धावणार आपण आपल्या मुलांना. हे केवढं मोठं आहे. हे बघितल्यानंतर, हे ऐकल्यानंतर मी स्वतः रेसमधून बाहेर पडलो त्या दिवशी. मला नाही धावायचं कुठे, मला नाही काय करायचं, जे आहे छान चाललंय, मस्त, बरोबर, व्यवस्थित. मेकर म्हणून आपण इथे असल्याचं खूप समाधान वाटतं. अरे खूप माझ्यासाठी इतक्या गोष्टी बदलल्या आहेत. इतकं पॉझिटिव्हिटी काय असते ना. अरे आम्ही ते कॅरेक्टर फिल्ममध्ये वापरलं. उषा नाडकर्णींनी तो रोल केलाय त्या बाईचा. ती बाई आम्हाला सांगत होती की आम्ही जॉईंट फॅमिलीत राहतो, माझ्या जावेची 2 मुलं आहेत, ती एकदम नॉर्मल आहेत, माझा मुलगा असा आहे. ओके, हे असं आहे. आणि मला माझ्या जावेला सगळे त्रास आहेत, म्हणजे तिला बीपी आहे, तिला डायबिटीज आहे, तिला संधिवातापासून सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण मला काहीही नाही, मी फिट अँड फाईन आहे. आणि याचं क्रेडिट माझ्या मुलाचं आहे. आणि मी सतत त्याच्या मागे धावत असते, त्याच्या मागे इकडे पळ, त्याच्या मागे तिकडे पळ, सतत हे करत असते. त्यामुळे त्या मुलाने मला फिट ठेवलंय. मी त्याच्यासाठी काही करत नाही, तो माझ्यासाठी करतो. हा अप्रोच कुठून आणणार आपण अशा गोष्टींमधून. तो अप्रोच त्यांना, आणि मुळात काय अप्रोच नसतो, आपण त्याला अप्रोच म्हणूया. पण त्यांच्यासाठी ते सहज भाव असतो तो त्यांचा. मला अक्षरशः येल्लो नंतर आम्हाला महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या लोकांनी फोन केलेत की सर थँक्यू या फिल्मसाठी. इतक्या लोकांचे आशीर्वाद मिळाले त्या फिल्मच्या निमित्ताने. इतके लोक जोडले गेले, जे आजही जोडले गेलेत, आजही आहेत सगळे कनेक्टेड. सो माझ्यासाठी तो वेगळा खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. पण मी हे बनवत असताना तू स्वतःला कुठल्या पद्धतीच्या बघायला आवडतात फिल्म्स? आता हसू नको. नाही काय मला मारामारीच्या मी चिंबाडची मंजुळा बघितल्या, मी खूप हसून घेतलेलं.
त्यामुळे आता तू काय म्हणालास, मला मारामारीच्या फिल्म आवडतात. ऍक्शन मूवी, Action films मग काय त्यात हसण्यासारखं? अरे नाही मला साऊथच्या आवडतात की नाही मला कुंकू- कुठल्याही भाषा नो मॅटर. आणि कुठली मारामारी ना, म्हणजे मारामारी हाताने असू दे, नाहीतर तुझी ती कुठल्याही प्रकारची 300 वाली याने असू कापा दे कापी वगैरे, पासून है ना? ऍक्शन पाहिजे बस. तरच मला म्हणजे मला पर्सनली विषय मी आणि माझी सासू आम्ही दोघं ऍक्शन फिल्म्स बघतो. बरं ती माझ्याही पुढची आहे. मग ती एकतर वाईल्ड ऍक्शन फिल्म बघते इंग्लिश बिंग्लिश, नाहीतर कम्प्लीट मराठी डेली सोप बघते. अदलं मधलं काही बघत नाही. चांगलं आहे म्हणजे. त्यामुळे आमचं दोघांचं त्या बाबतीत पटतं. बरं आहे. पण मग तुला ऍक्शन मूवी बनवावीशी वाटते काय डोक्यात? कारण हो आहे इम्प्रेशन हो आहे आपल्याकडे ना पाईपलाईन मध्ये आहे. आपल्याकडे तशी वानवा आहे ना, म्हणजे लय भारी थोडी ऍक्शन झाली नाही, तर मराठीत आपण खुश होतो. ऍक्शन फिल्म नावाचं प्रकरण आणि काय आहे ना, मराठी प्रेक्षकांना हे आवडतं आणि मराठी प्रेक्षकांना हे आवडत नाही. हे आपल्याकडे ठरवणारी निर्माता नावाची एक जमात आहे. त्यांचं काहीतरी करायला पाहिजे. बाकी मराठी प्रेक्षकांनी कधी तुम्हाला फोन करून किंवा कानात येऊन सांगितलं नाही मला हे दाखवा आणि मला हे दाखवू नको, असं कधी सांगितलं नाही. त्यांना वेगवेगळं बघायचंच आहे. बरोबर. तुम्ही दाखवत नाही आहात हा तुमचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि ते एक्सेप्ट करायला पाहिजे आपण. अदरवाईज म्हणजे प्रॉब्लेम नाहीच आहे असं म्हटलं तर तो सुधारतच येणार नाही. तेव्हा तू एक राणी नावाची एक एकांकिका केली होतीस. हो. तर राणीमध्ये 5 मुलींची ती गोष्ट होती की मुलींवर किंवा स्त्रियांवर होणाऱ्या एकंदरीतच वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या इकॉनॉमिक स्ट्रक्चर मधल्या बायका 5 तू निवडल्या होत्यास. Correct. आणि त्याची गोष्ट सादर केली होतीस की बाई श्रीमंत असणं काय, काळी असणं काय, गोरी असणं काय, किंवा वेगळ्या पद्धतीने कलावंत असणं काय, अन्यायाला सामोरं जावंच लागतं. करेक्ट. तर यातनं सुद्धा एक भूमिका तू मांडली होती स्वतःची. तर त्या राणीच्या मागे काय एक अशी आठवण आहे की ती तुला मांडाविषयी वाटली, की तू कुठे काय पाहिलं होतंस नेमकं? हे ऍक्च्युली त्या 5 बायकांना मी माझ्या खऱ्या आयुष्यात भेटलोय. हे खरंय. ह्या खऱ्या केसेस आहेत. हो, खऱ्या केसेस. पूर्वी जळगाव सेक्स स्कॅन्डल झालं होतं. बरोबर. तर त्या सेक्स स्कॅन्डल काही बायकांनी उघडकीला आणलं की आमच्या बरोबर असं झालंय. नंतर त्यातल्या आरोपींना पकडलं गेलं, काही सुटले, काही पकडले गेले वगैरे वगैरे बरेच. पंडितराव सपकाळीच पण हो सपकाळे. तर पण मजा अशी की त्या बायकांचं त्यानंतर काय झालं, त्यांना त्यांच्या कुटुंबांनी एक्सेप्ट केलं, त्यांना समाजाने एक्सेप्ट केलं, नाही केलं आपल्याला काहीच माहिती नाही. ओके. सो आपण जनरली तोपर्यंतच एखादी गोष्ट फॉलो करतो जोपर्यंत त्यात रंगत आहे, त्याच्यानंतर आपण ती सोडून देतो, वास्तवाला भेटत नाही. हा. ओके. त्यामुळे त्यातला जो मूळ मुद्दा होता की अरे सेक्स स्कॅन्डल झालं तेवढं झालं, संपलं. आत्ता इतक्या रेप केसेस होतात किंवा बाकीच्या गोष्टी होतात, नंतर त्या मुलींचं आयुष्य काय आहे किंवा नंतरचं त्या स्त्रियांचं पुढे काय झालंय किंवा त्या मुली काय करतायत ह्याच्यात कोणीच पडत नाही. तर माझा मूळ ऍक्च्युली ना तेव्हापासून त्या विषयावर काहीतरी करूया म्हणून मी खूप लोकांना भेटलो त्या काळात. मी लिटरली चर्चगेट वगैरे मध्ये काही ऑफिसेसमध्ये जाऊन बायकांना भेटलोय, इंटरव्ह्यूज घेतलेत. काही बार डान्सर्स होत्या त्यांच्यापर्यंत पोचलो. एवढंच नाही, मी जळगावला सुद्धा एक राऊंड मारून आलोय त्या सगळ्या याच्यात. पण काही लोकांनी अगदी ओपनली सांगितलं, काही लोकांनी अजिबातच काही तोंड उघडलं नाही. पण त्या वेळेला ज्या भेटलेल्या वेगवेगळ्या स्त्रिया होत्या त्यातल्या त्या 5 बायका आहेत ज्यांनी त्याचा मूळ विषय हा होता की त्या बायकांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी म्हणा किंवा तो अत्याचार संपवण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतःसाठी तो प्रॉब्लेम संपवलाय. म्हणजे एकीने स्वतःच्या नवऱ्याला मारून टाकलं, एकीने सासऱ्याला मारलं, एकीने बापाला मारलं, एकीने मुलाला मारलंय वगैरे वगैरे. पण त्यांना असं वाटतं की प्रॉब्लेम संपलाय. पण ते राणी ही जी एकांकिका होती त्यात एक बालनाट्य जवळपास कोणीतरी घेऊन आलंय. जेलमध्ये आहेत त्या 5 जणी आत्ता. आणि दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट आहे म्हणून काहीतरी कार्यक्रम साजरा करायचा आहे त्यांना, आणि ती एकांकिका करतात. कोणीतरी शाळेतून एक मुलीने केलेलं स्क्रिप्ट घेऊन आलंय. ते बालनाट्य आहे हे सुद्धा त्यांना माहित नाही, इतकंच नाटकाशी संबंध आहे त्यांचा. त्यामुळे
त्यात ती राणी, राक्षस, दासी, राजा वगैरे अशी सगळी कॅरेक्टर्स आहेत आणि ते नाटक करत असताना त्यांना जाणवायला लागतं की प्रॉब्लेम संपवलाय मी माझ्या पुरता असं वाटतंय, पण प्रॉब्लेम नाही संपलाय, माझ्या पुरता संपलाय. अजूनही या एकांकिकेत सुद्धा राणी सरते आणि म्हणून मग त्या 5 जणी शेवटी जाऊन त्या एकांकिकेचा शेवट बदलतात. हे त्यांचं असं म्हणणं आहे की या 4 भिंतींमध्ये का असे ना, हे आमच्याकडून झालेलं प्रोटेस्ट आहे. हे बाहेर लोकांपर्यंत पोचो किंवा न पोचो, आम्हाला त्याचं समाधान आहे की आम्ही इकडे तरी राणीला हरू दिलं नाही, निदान नाटकात तरी. आणि अशी ती एकांकिका होती. आणि ज्या एकांकिकेला त्यावेळेला भरपूर त्याची चर्चा झाली आणि खूपच कारण ती बघण्यासाठी लोक स्पर्धेला यायचे, पॅक असायचे आणि ते सगळंच ते बघितलं मी. मी 2दा पाहिली. आणि दुसरी एक तुझी त्या दरम्यान एकांकित नेक्स्ट 2 वर्षात असेल, पांगुळ गाडा नावाची, जी नंतर कळलं, आधी तर बघताना ते असं काय विलक्षण बघतो असं झालं होतं, कारण त्यात तू डिरेक्शनचा किंवा लोककलेचा वेगळा फॉर्म इंट्रोड्यूस जो त्यानंतरही रंगभूमीवर आपल्याकडे झालेला नाही आणि त्या आधीही झाला नव्हता. बरोबर. तो छत्तीसगडचा होता का मध्य प्रदेश मधली बरेच बन्सी कौल नावाच्या रंगकर्मी आहेत. ते ऍक्च्युली कसं आहे, क्लाउन थिएटर नावाचा फॉर्म आहे तो थिएटरचा, विदूषक नाट्य यात्रा म्हणतात ना, यात्रा, वेगवेगळी नाव आहेत त्याची. पण मजा तीच आहे की अशा प्रकारचं नाटक, अर्थात मलाही तो 100% जमला होता का हे मलाही माहिती नाही, पण मी शाळेत असताना, मला वाटतं 5वी 6वीला असताना कुठल्या तरी मासिकात एक फोटो बघितला होता कुठल्या तरी नाट्य महोत्सवाचा, आणि त्याच्यात तो फोटो होता ज्यात सगळे विदूषक आहेत. आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं की सगळेच विदूषक आहेत, सगळ्यांचे वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळी, आणि त्यांचं काहीतरी समथिंग एक चाललंय नाटक असा हे होतं. नंतर मग मी ते डोक्यात ठेवून मग ते कॉलेज झालं, कॉलेज संपवून मग डिरेक्ट करायला लागलो. त्यानंतर सुद्धा ते डोक्यातून जात नव्हतं. मग मी त्याच्यावर वाचन केलं बराच, म्हणजे मला जितकं जमेल तितकं संशोधन केलं. आणि मग एक एकांकिका ह्याच्यावर करून बघू म्हणून ती पांगुळगाडा नावाची एकांकिका केली होती, ज्यात सगळे विदूषकच आहेत. 12 का 13 मुलं होती मला वाटतं, सगळेच विदूषक आहेत. त्यांच्यात विदूषकांमध्ये वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत. हा बाप आहे, ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, ते असं. आणि पण ते विदूषक आहेत हे शेवटपर्यंत तसंच्या तसं राहतं. आणि त्यातून एक वेगळा विषय मांडायचा प्रयत्न होता. पांगुळगाडा म्हणजे ऍक्च्युली व्हीलचेअर, पांगुळगाडाचा अर्थ व्हीलचेअर. तर त्याचा मूळ मुद्दा हा होता की आपण सगळ्याच गोष्टींना व्हीलचेअर वापरतो, फक्त अपंग शरीरासाठी नाही, तर सगळ्याच गोष्टी. म्हणजे आपली भाषा सुद्धा व्हीलचेअरवर आहे, आपली संस्कृती व्हीलचेअरवर आहे, आपली इमोशन्स व्हीलचेअरवर आहेत, आपलं देशप्रेम, आपलं सगळ्याच गोष्टी अपंग आहेत कुठल्या ना कुठल्या बाजूने, आणि सगळ्यांना आपण व्हीलचेअर वापरतो. सो व्हीलचेअर हे ऍक्च्युली राष्ट्रीय प्रतीक व्हायला पाहिजे आपलं, असं त्याचा एक मुद्दा होता. पण मी ह्या प्रतीकांनीच खरं तर नाटकाचा अर्थ तोच नाही, तर लेख लिहिला जातो तो थेट असतो. पण त्याच्यामध्ये तू प्रतीक आणि हे नुसतं दिग्दर्शनाचं झालं, अभिनेता म्हणून तू म्हणजे जी महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की एक टॉपची स्पर्धा आहे ती म्हणजे सवाई एकांकिका. त्यात अभिनेता म्हणून तू सवाई अभिनेता म्हणजे त्यात सुद्धा तू मागे तिथेही तू टॉपला पोचलेस. मला वाटतं त्या सावधान एक योगकथा या एकांकिकेसाठी तुला मिळालं होतं. आणि अशा अनेक एकांकिका तू केलेल्या आहेस. तर मला सांग की काही कमी लोक आहेत, म्हणजे आपला मित्र प्रशांत लोकेचं हे म्हणणं आहे की खूप कमी लोक आहेत की जे आपल्याला जेवढं आणि जितकं कळलं ते तितक्याच परिणामकारकरित्या समोरच्याकडे पास करतात. म्हणजे म्हणून तुझ्याकडनं मुलं खूप तयार होतात की तुझ्या तालमीमध्ये शिकलेल्या मुलांना ती एक शिस्त म्हणा किंवा ते गुणग्राहकता जी आहे समोरच्याकडनं काय कसं घ्यावं हे कसं शिकवू शकतो आपण? म्हणजे पैसे नव्हे नाही, मुळात काय आहे ना, मी आतापर्यंत कुठलंही काय प्रॉपर शिक्षण घेतलेला दिग्दर्शक किंवा लेखक किंवा अभिनेता नाही. पण एक प्लस पॉइंट आतापर्यंतचा हा आहे की मी भरपूर लोकांकडे काम केलंय.
भरपूर दिग्दर्शकांकडे काम केलंय, भरपूर टेक्निशियन्सकडे काम केलंय. त्यामुळे ना म्हणजे मी आणि त्या क्षेत्रातले खूप मोठे दिग्गज लोक मानले जातात. जसं मी पूर्वी गुजराती नाटकांमध्ये, इंग्लिश नाटकांमध्ये मी लाईट्स करायचो स्वतः. त्यावेळेला मी गिरीश देसाई, कांती मडिया, दिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि अलेक पदमसी पासून सगळ्यांबरोबर लाइटिंग ॲज अ लाईट ऑपरेटर म्हणून काम केलं. सो ते तालीम करताना किंवा त्या बाकीच्या गोष्टी, ते सेटचा काय विचार करतात, असा का विचार करतात पासून सगळा मी शोधायचो. मला जाऊन कधी विचारता नाही आलं त्यांना हे असं काय आहे, पण मी एक माझं स्वतःचं लॉजिक लावून प्रयत्न करत राहायचो की हे असंच आहे का. मग काही वेळेला जसं अरविंद वैद्य नावाचे एक डिरेक्टर आहेत गुजरातीतले, साराबाई वर्सेस साराबाई, त्यातले जे बाजूचा जो शेजारी आहे जो बैरा वाला जो, तर अरविंद वैद्य हे गुजराती नाटकांमधले खूप मोठे दिग्दर्शक. तर त्यांच्यासारखा माणूस असताना ना मी खूप सिम्पली त्यांना विचारायचो आणि ही यूज टू एक्सप्लेन मी की अरे असं असं आहे म्हणून मी असं असं केलं. तर ही जी गोष्ट आहे ही हळूहळू मग मी माझ्या लेवलला करून बघायचो त्यांनी सांगितलेली. मग मी करायला मला स्कोप कुठे होता तर एकांकिका स्पर्धा, जो त्यावेळेला, आणि एकांकिका स्पर्धा खूप व्हायच्या, म्हणजे लिटरली मुन्शी ट्रॉफीची स्पर्धा व्हायची कोकूड भारतीय विद्याभवनची, जी 5 भाषांमध्ये व्हायची, म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्लिश आणि गुजराती. त्या 5 भाषांमध्ये, 5ही भाषांमध्ये ऍट अ टाइम एकांकिका चालू असायच्या. आणि ते पण एक कॉलेज नाही, म्हणजे माझ्या एका स्पर्धेला त्या 12 13 एकांकिका असायच्या माझ्या एकट्याच्या. आणि असा मी एकटा नव्हतो, असे भरपूर लोक होते. बरोबर. प्रमोद शेलार आहे किंवा रवी मिश्रा आहे किंवा हे सगळे त्या तिकडून आलेले लोक आहेत. इप्टा केली. मग मी मराठीमध्ये नंतर आलो ऍक्च्युली. INT आणि हे मी खूप नंतर करायला लागलो. मराठीकडे पाऊल वळले तुझे, मराठीकडे पाऊल पडलं पुढे. हे सगळं करत असताना हळूहळू त्यातून आपल्याला ग्रो व्हायचंय म्हणून मी सगळ्या गोष्टी शिकल्या, म्हणजे शिकत पण होतो की जसं दिग्दर्शकाला सगळं आलं पाहिजे, किमान माहिती असलं पाहिजे. म्हणून मी मेकअप करायचो, मी लाईट्स, म्युझिक पासून सगळं, मी सगळी तालवाद्य सगळी वाजवतो. हे करण्यामागचं कारण एवढंच होतं की मला दिग्दर्शन करायचं होतं. आणि ते मी करत असताना एकांकिका स्पर्धा हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा एक्सपेरिमेंटल काय जागा होती ती, ज्यात तुम्हाला वाटेल ते करून बघा. तिकडे प्रेक्षकांसाठी काहीही करायचं नाहीये, प्रेक्षकांना खुश करायला काही करायचं नाहीये की अरे प्रेक्षकांना हे आवडेल ते करूया, किंवा परीक्षकांना सुद्धा हे आवडेल म्हणून तेच करूया. कारण परीक्षक इतके विचित्र असतात, ते का असतात ते मला मीच परीक्षक झाल्यानंतर कळायला लागलं. पण मजा तीच आहे की तिकडे ना तुमच्या कन्व्हिक्शनचे मार्क मिळतात. एखादी गोष्ट तुम्हाला किती विचित्र सुचली आहे किंवा विचित्र तुम्हाला वाटते पण ती करून बघायला हवी, म्हणून एकांकिका स्पर्धा सतत करत राहिलो. जवळपास मला वाटतं 300 पेक्षा जास्त एकांकिका झाल्या 5 भाषांमध्ये मिळून आतापर्यंत. ज्यात मग काहींचे लाईट्स, काहींचं म्युझिक, काही ऍक्टिंग, काही दिग्दर्शन, आणि मग काहींचं लेखन, जो सगळ्यात माझ्या आयुष्यात सगळ्यात शेवटी आला मुद्दा. कारण मी डिरेक्ट करायचो, कोणी लिहून देत नव्हतं, कोण मग किती वेळा लोकांना मस्का मारणार, किती मागे लागणार. मग शेवटी मरू दे आपण लिहू असं करून लिहित गेलो. आणि मग त्याला बक्षिसं मिळत गेली. सो अशी अंधश्रद्धा पसरली की हा लेखक आहे. आणि आणि ते झालं सगळं. पण हे खरं आहे की एक्सपेरिमेंट करून बघितल्याशिवाय ना, ते जसं आपण म्हणतो ना की जे चाललंय ते चाललंच आहे, पण दुसरी एखादी गोष्ट करून बघितल्याशिवाय ती बरोबर आहे की चूक आहे किंवा सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल आहे हे कळणारच नाही. म्हणून ते सतत वेगवेगळ्या गोष्टी करत राहायला पाहिजेत. असं ओव्हरऑल ती गंमत आहे त्यातली, आणि जो अजूनही मजा येते. म्हणजे मला अजूनही, आत्ताही मी काम करत असताना अजून काहीतरी नवीन पॅटर्न शोधा, नवीन काहीतरी करून बघा. 2+2 4च व्हायला पाहिजेत का दरवेळेला, असा प्रॉब्लेम येतो. मग ते दरवेळेला तोडा गणित आणि नवीन प्रकारे काहीतरी करा असं. म्हणजे कित्येक स्क्रीन प्लेज सुद्धा मी आता अख्खाच्या अख्खा लिहून झाल्यानंतर तोडून परत नवीन लिहितो. का तर खूप रुटीन, ती सवय लागली आहे. त्यामुळे
आणि त्याचं क्रेडिट ॲक्च्युली त्या नाटकात आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आहे. पण एकांकिका स्पर्धा आजही चालू आहेत आणि आजही तितक्या संख्येने होत नसतील, पण करणारी मुलं कमी अधिक संख्येने अजूनही तेवढी आहेत. तर त्यांच्या सादरीकरणात किंवा त्यांच्या अनुभूतीमध्ये, त्यांच्या एकंदरीत सेन्सिबिलिटीजमध्ये अर्थात पिढीनिहाय फरक असतो, रेफरन्सेस बदलतात, पण काय अजून तुला जाणवतं की ही गोष्ट कालानुरूप थोडीशी एकंदरीतच धाटणी की फिल्मी झाली आहे का, किंवा चमकदार झाली आहे का, डेप्थ कमी झाली? म्हणजे हे माझं आहे, तू तुझ्या पद्धतीने तुला काय वाटत? नाही, ते आहेच. आत्ता काय झालंय की ना, सक्सेस ओरिएंटेड काम जास्त व्हायला लागलंय, की मला जिंकायचं, मला पहिलं यायचंय काही करून. अर्थात ते आमच्या वेळेला नव्हतं असं नाही. मीही एकांकिका नंबरात येण्यासाठी केल्यात आणि मी माझ्या म्हणजे आता कित्येक लोक आहेत, जसं लोकेला माहिती, मी सांगून एकांकिका आणायचो की ही पहिली येणार, मी ट्रॉफी आणतोय आज असं सांगून मी आणायचो. पण तरी सुद्धा ना, ती ट्रॉफी का मला मिळायची किंवा का मिळायची शक्यता वाटत होती त्यावेळेला, तर माझ्या एकांकिकेत असं काहीतरी होतं जे मी किंवा इतर लोकांनी यापूर्वी पाहिलेलं किंवा ऐकलेलं नाही. तर ते वेगळे पण आहे, म्हणून एक वेळ मला कदाचित ट्रॉफी मला मिळेल असं वाटायचं. आत्ताच असं झालंय की अशा प्रकारच्या एकांकिकेला ट्रॉफी मिळते ना, मग आपण सगळ्यांनी तशीच करूया, पॅटर्न फॉलो जसं मग तो एक पॅटर्न होतो. मग त्यात कोणीतरी एक वेगळं काहीतरी करून स्वतः मिळवतं आणि मग तो पॅटर्न फॉलो व्हायला लागतो. मी एक मॉब प्ले सगळे 50 लोक 100 लोक असं करतात आणि मग एक अचानक त्यांच्यात 2 जणांची एकांकिका येते आणि मग अरे यार 2 जणांच्या एकांकिकेला बक्षीस मिळतं, असा एक समज निर्माण होतो आणि मग सगळे 2-3 पात्रांची एकांकिका करायला. सो तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे तसं होत नाही ऍक्च्युली. आता हे मी समोर परीक्षक म्हणून बसायला लागल्यानंतर मला ते जास्त जाणवतं. पण याच्यात लेखकांचा रोल म्हणजे मुळात वाचन कमी होणं हा एक भाग वाटतो का तुला? वाचन कमी होणं हा भाग आहे, म्हणजे त्यातल्या त्यात आहे. आणि कारण तू आता म्हणतो या केसेस आजही घडतं, पण हो डेफिनेटली तेवढं खोलात जाऊन काढणं नाही. आणि मला काही लोक करतात डेफिनेटली, पण त्याच्याबरोबर काय आहे ना, हे बघ 2 गोष्टी आहेत. जसं आता आपण इकडे बसलोय, ही चर्चा करतोय लेखनाबद्दल आणि दिग्दर्शनाबद्दल आणि बाकीच्या गोष्टी. दिसणाऱ्या माणसाला तिसऱ्या हेच दिसतं की ही 2 माणसं इकडे बसून बोलतायत, बरोबर, ज्याचा या क्षेत्राशी संबंध नाही किंवा जो मला किंवा तुला किंवा आपल्या कामाला ओळखत नाही, त्याचं म्हणणं असतं इकडे बसून बोलणं सोपं आहे रे, नाटक आणि यावने ट्याव करून दाखवा. तर तो जो प्रॉब्लेम आहे ना, जो खूप कमी लोकांकडे, की जसं मी आजही कुठेही, माझ्याकडे गाडी नाही, मी आजही पब्लिक म्हणजे ट्रान्सपोर्टने प्रवास करतो, मी आजही बसमध्ये ट्रेनमध्ये आणि काय मेट्रो बिट्रोने जातो येतो. त्याचं कारण ते आहे की मला ना सतत लोकांमध्ये राहायचं आहे. मला आजूबाजूला लोक काय करतात, काय बोलतात, कशा प्रकारे वागतात. म्हणजे त्या दिवशी मी असा एक मेट्रोमध्ये अशी नजर फिरवली ना, तर सगळे असेच होते आणि मोबाईलमध्ये होते. आणि त्यातून मला एक करेक्ट विषय ऍक्च्युली सापडला होता, पण तो एकांकिकेसाठी. चला मग यावर्षी अँटी आलीच आहे आता जवळ. तो म्हणजे की जसं एक 100 वर्षानंतर एक मूल जन्माला आलं जे असं आहे ताठ व्यवस्थित, आणि बाकी सगळे असेच आहेत, आणि मग त्या मुलाला काय भोगावं लागतं त्याच्या कित्येक पिढ्यांमध्ये. हेच असंच होणार आहेत पुढे, हळूहळू आपण जाऊन असेच असणार आहोत सगळे, बरोबर. ते असं स्ट्रक्चर असणार आपलं स्वतःच. सो माझं म्हणणं ते तशा ज्या गोष्टी आहेत ना, ज्या तुम्हाला विचित्र या सगळ्यासाठी ना तुम्हाला फिरावं लागणार. यासाठी जसं मी रस्त्यावरचे भिकारी आहेत, रस्त्यावरचे छक्के आहेत, यांच्याशी अजूनही गप्पा मारतो. मी तासनतास त्यांच्याबरोबर बसतो फुटपाथवर गप्पा मारायला, मजा येते. आणि त्याच्याशिवाय ना तुम्हाला त्यांचं लाईफच कळत नाही. इकडे बसून एखाद्या केबिनमध्ये बसून मी इमॅजिन करून एक वर्ल्ड क्रिएट करणार कोणाचं तरी, की एका भिकाऱ्याच्या आयुष्यात असं काहीतरी असतं, पण तसं नाही आहे ऍक्च्युली. असं असूच शकत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर बसून भीक मागत नाही, तो भीक मागत असताना तुम्ही त्याच्या आजूबाजूला बसत नाही, त्याच्याबरोबर बोलत नाही, तो काय भोगतो, तो काय करतो, तो दिवसभराचं त्याचं
काय रुटीन आहे पासून सगळ्या गोष्टीत घुसत नाही तोपर्यंत यू कॅनॉट. म्हणजे ते जे आहे ना की एखाद्या माणसाचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः भोगायला सुरुवात करायला लागते ना आतून. इट इज नॉट फिजिकली भोगणं. नाही बरोबर. त्याच्याशिवाय ती डेप्थ किंवा त्याचा त्रास तुम्हाला नाही कळू शकत. तर तो तसा मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न, तुझी आवडती एकांकिका तू दुसऱ्याची आणि स्वतःची? माझी स्वतःची आवडती एकांकिका से राणी आणि एक बालनाट्य लिहिलं होतं मी 1, 2, 3 साडेमाडे 4 नावाचं. बरोबर. जे आयत्या वेळेला 2 दिवसात लिहून तिसऱ्या दिवशी परफॉर्मन्स झाला त्याचा लहान मुलांना घेऊन. ओके. आणि ते सुद्धा पहिलं आलं होतं आणि सगळी बक्षीस वगैरे मिळाली होती त्याला. पण मला ते ऍक्च्युली जमलं म्हणून कदाचित असं वाटतं की नंतर बालक पालक चिडिया वगैरे त्यातला इनोसन्स पकडू शकलो. अदरवाईज ते शक्य नव्हतं. बरोबर. त्यामुळे कारण त्या मुलांमध्ये काम करत असताना आत्ता माझा सध्याच्या बालनाट्यांबद्दलचा असला म्हणजे आता विषय निघालाय म्हणून त्या ओघात सांगतो की त्याच्याबद्दलचा एक प्रॉब्लेम असा आहे ना की आत्ताच्या मुलांच्या भाषेत त्यांच्या जगात जाऊन ना आपण कामच नाही करत आहोत. आत्ता आपण आपल्या नॉस्टॅल्जियामध्ये त्यांना घेऊन जातो. दरवेळेला मी अलबत्ते गलबत्ते बघायला घेऊन जातो माझ्या मुलांना. जे माझ्या लहानपणीचं नाटक आहे मला बघायचं आहे ऍक्च्युली ते मी त्याला दाखवतो आणि तो त्यात रमतो. मला त्याच्या आयुष्यात काय चाललंय मला माहितीच नाही आणि त्यात मला इंटरेस्टही नाही मुळात. त्यामुळे आत्ताच्या म्हणून माझं म्हणणं आहे की आत्ताच्या आजीबाई जोरातला मी खूप सपोर्ट केला कारण मला ते आवडलं की ते आत्ताच्या मुलांसाठी लिहिलं गेलं खास बालनाट्य. त्यांच्यासाठी काहीतरी केलं गेलं. अदरवाईज आत्ताच्या मुलांसाठी कोणीच काही करत नाही. सगळे त्यांच्या आम्ही काय करायचो वाल्या झोनमध्येच आहेत अजूनही. बरोबर. तर ती आत्ताच्या मुलं आणि नंतर मग शिव्या पण देतो आपण आपल्या आत्ताच्या पिढीला की अरे आमच्या वेळेला काय होतं आणि हे काय चाललंय. पण ते काय चाललंय ते तुम्हाला माहितीच नाही अजून ते काय चाललंय. फक्त क्रिटिसाइज करायचं म्हणून आपण सगळ्या गोष्टीला पुढच्या जनरेशनला जनरली ती सवयच आहे. आपल्या वडिलांचे वडील सुद्धा त्यांना अरे ही काय गाणी आहेत का आमच्या वेळेला काय गाणी होती म्हणायचे आणि आपले वडील पण आपल्याला तेच म्हणतात अरे हे काय संगीत आहे का आत्ताचं तुमचं वगैरे. आणि आपण आपल्या मुलांनाही ते ही कसली गाणी घेऊन बसला ते चालच राहणार ते. पण आपल्या याच्यामध्ये मला असं वाटतं पुढे जाताना एकांकिकेचं पर्व संपल्यानंतर तुला अर्थातच प्रश्न पडला असेल की मी लेखन करू दिग्दर्शन करू की मी अभिनेता म्हणून पुढे जाऊ. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं तू बोंबिलवाडी मध्ये तू सुरुवात केली. त्याच्या आधी बॉम्बे मिरीजान आणि बाकीच्या गोष्टी चालू होत्या. पण रंगभूमीवर तू व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता म्हणूनच तू पहिला आलास ना? पहिल्यांदा नाही का लेखक दिग्दर्शक म्हणून? अगोदर मी दिग्दर्शक म्हणून आलो. बरं. ऍक्च्युली मी प्रमोद शेलार आणि मंदार खराडे आम्ही तिघांनी मिळून बॉम्बे मिरीजन केदार शिंदेची हिंदीत इप्टाला केली होती. बरं. ओके. त्यावेळेला प्रमोद मंदार गणेश नावाने डिरेक्ट करायचो आम्ही 3 जण मिळून. बरं. आणि तिकडे ती नम्रात वगैरे आली मला वाटतं पहिली दुसरी मला आता आठवत नाही. नंतर आमचं असं ठरलं की हे व्यावसायिक नाटक करूया. सो आम्ही ते व्यावसायिक नाटक केलं हिंदी कमर्शियल नाटक. ते ऍक्च्युली दिग्दर्शक म्हणून माझं व्यावसायिक पहिलं नाटक. बरं. जे नंतर मग आम्ही त्याचे प्रयोग आणि मग नंतर सुद्धा मी एकांकिका करतच होतो बरीच वर्ष. पण त्यामुळे नंतर हे सावधान एक योगकथा आणि बाकीच्या गोष्टी झाल्या. मला सवाई अभिनेता मिळाला आणि त्याच वर्षी मला बोंबिलवाडी मिळालं. त्यामुळे बोंबिलवाडीचे प्रयोग चालू असताना सुद्धा 1-2 प्रयोग केलेत मी सावधानचे आणि याचे त्याचे. पण दिग्दर्शक म्हणून मी अगोदर आलो व्यावसायिक रंगभूमीवर आणि मग नट म्हणून काम करायला लागलो. रंगभूमीवर तू बरीच तिचा दादला वगैरे बरीच तुझी नाटक आहेत किंवा समदो ओके मध्ये आहे तू मला वाटतं डिरेक्ट केलं. तो एक परत एक फोकचा जो मध्ये विस्तृतपणे तो जो काय आढावा घेतोस कारण आंघोळगाडा असेल ते एक पद्धतीचं फोकमधनच जनरेट झालेलं आहे किंवा हे तर ती लोककलेची एक म्हणजे अशी घराण्यात वगैरे काही नसताना पण तुला एक असं आवड किंवा आहे का त्याच्याबद्दल ममत्व की बाबा ह्या आपल्या फोकच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या राहाव्या? फोक शिवाय ना कुठलाच समाज उभा राहत नाही.
प्रत्येकाला काही ना काही सांस्कृतिक बॅकग्राऊंड लागतं आणि फोक हा सांस्कृतिक बॅकग्राऊंड स्ट्रॉंगली प्रेझेंट करण्याचा आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा असा दोन्हीचा काय म्हणतात ना बेस आहे असं बरोबर मला वाटतं. कारण जसं मी ओके आहे एकदम नावाचं नाटक केलं ते तमाशा किंवा वगनाट्य स्टाईलने केलं असलं तरी त्या नाटकाचा सगळ्यात मोठा पॉइंट हा होता की त्यात खरे तमाशा कलावंत काम करत होते. हां सगळे खरेखुरे जेवढ्या महाराष्ट्रभरात तमाशा आपल्या चालतात काय रघुवीर गिडकर आहे किंवा तर यांच्याकडे काम केलेल्या लोकांमधून काही लोक घेऊन मी ते नाटक केलं होतं ज्या तिकडचे आपल्या मॉडर्न थिएटरचे काही लोक होते. तर तो एक्सपिरियन्सच वेगळा होता. याचं कारण ते ओरिजिनल नाटक आम्ही ऍक्च्युली फ्रिंज फेस्टिवल होतो याला आपलं एडम फ्रिंज फेस्टिवल तर त्याच्यासाठी केलं होतं. सावित्री मेधातुल नावाची मैत्रीण आहे माझी ती लोक कलावंतांवर खूप म्हणजे तमाशा आणि या अशा कलावंतांवर खूप काम करते बरीच वर्ष तिचं रिसर्च आहे वगैरे. तिने तिकडच्या त्या फेस्टिवलसाठी तिने एक स्कॉलरशिप तिला मिळाली होती. सो त्या फेस्टिवलसाठी एक नाटक करूया अशा प्रकारचं असं ठरलं. ते मी ओरिजिनली फक्त लिहित होतो. ते सुधाकर पोटे नावाचे वग लिहिणारे सीमा पोटे आणि सुधाकर तर सुधाकर पोटेंनी ते लिहिलं होतं. मग त्याचं व्हर्जन एक पाहिजे परफॉर्मन्स बेस्ड थोडंसं म्हणून मी ते लिहायला घेतलं आणि ते मग आम्ही दोघांनी मिळून अख्खं बदललं नाटक कम्प्लीट एक नवीन ड्राफ्ट त्याचं नवीन स्टाईलने अख्खं लिहिलं गेलं. तर ती प्रोसेसच सॉलिड होती. आणि त्या महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तमाशाची रिहर्सल केली जाते निवासी की इकडेच राहतात सगळे दिवस रात्र तिकडेच रिहर्सल्स करतात तिकडेच जेवण करतात तिकडेच जेवतात तिकडेच झोपतात ते अख्खं नाटक तसं झालंय. आम्ही तिकडेच सावित्रीच्या घरीच राहत होतो वाशीला सगळे 1 महिना. 11 आय थिंक जूनला रिहर्सल सुरू झाली 11 जुलैला परफॉर्मन्स झाला आणि तो चोख 1 महिना म्हणजे लिटरली इकडे समोर बसून रिहर्सल चालली आहे इकडे बसून सीमाताई भाजी कापतेय आणि डायलॉग म्हणतेय आणि इकडनं कोणतरी मध्येच येत आहे आणि पाणी देत आहे वगैरे असं या अवस्थेत रिहर्सल चालायच्या. पण त्या लोकांनी इतके तगडे आहेत ना ते की म्हणजे सिरियसली सांगतो आपल्या इकडचे साधारण 5 किंवा 7 ऍक्टर्स एकत्र करा आणि एका तमाशातल्या कलाकाराला उभं करा त्याची एनर्जी जास्त आहे. कारण त्यांना ती सवय आहे त्यांच्या अंगात ते भिनलंय म्हणजे ते नॉर्मल बोलतच नाहीत ते म्हणजे लिटरली सांगतो पहिला दिवस. आणि कोल्हे मामा नावाचे एक ऍक्टर आहेत जे आपलं धाराशिवचे पहिला दिवस होता ज्यात ते फक्त त्या सावित्रीला हाक मारतात चंद्रा म्हणजे आता तू उभा आहेस इकडे मी तुला हाक मारली की आशिष. ती हाक मारण्याचा आवाज आणि एनर्जी एवढी होती की चंद्रा इकडून डायरेक्ट चंद्रावर होती. ते आपसुकच येतं ती आहेच ते नॉर्मल परफॉर्मन्स नाही करू शकत. सगळ्यांना मला टोन डाऊन करायला लागायचं की हे नको एवढं नका एवढंच इतपत असं आणावं लागलं आणि ते मॅच करावं लागलं. इकडच्यांना वर करायचं होतं तिकडच्यांना खाली करायचं होतं आणि ते करून मग ते नाटक झालं. आणि पण इट वॉज अ ब्रिलियंट एक्सपिरियन्स. आणि त्या लोकांकडे इतक्या गोष्टी आहेत ना त्या लोकांच्या सांगण्यासारख्या त्यांचं रेग्युलर लाईफ ते कसं जगतात ते कसं डिलिव्हर करतात. आणि म्हणजे आपल्याला अंदाजच नाही. आपण इकडे म्हणतो की यार आपला कुठलाही मराठी नाटकाचा निर्माता म्हणतो अरे यार 30 जणांचा हे तो बस कशी नेणार आणि मग आपण म्हणतो नाही ना मग तो एकच ऍक्टर 2 रोल करेल वगैरे. तिकडे खेडकरांचा तमाशा 280 लोकांचा आहे हो. तो 280 लोकांना घेऊन तो माणूस 7 महिने 8 महिने गावोगाव फिरतो त्यांचं राहणं त्यांचं खाणं सगळं करतो. बरोबर. आणि ते आहे तेवढं म्हणजे त्यात लोक त्यांना तितकं प्रेम देतात तितकं डोक्यावर घेतात. पण त्यांची दखल मुख्य रंगभूमी कधीच घेत नाही. आणि ते काय कलावंतच आहेत आणि ते कला सादर करतात. अफलातून फॉर्म आहे नाटकाचा हे कोणी अशा पद्धतीने मांडणी करत नाही
त्यांना कुठल्याही अनुदानासाठी पुरस्कारासाठी व्यावसायिक रंगभूमीच्या निकषांवर उभं केलं जात नाही, Correct. ना त्यांना त्या पद्धतीचा कुठल्याही समारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी पाहुणे सेलिब्रिटी म्हणून बोलवलं जात आहे. ऍक्च्युली ओके हा एकदमचा विषय हाच होता ओके. की या सगळ्या कोरोनाच्या पिरियडमध्ये, आणि हे खरं आहे, ते जे काही त्या नाटकाचा मूळ म्हणजे जी सिच्युएशन आहे ती खरी होती, की एका गावात एक तमाशाचं अख्खं मंडळ अडकलंय आणि त्यांना आता सगळं संपलं त्यांचं, की लिटरली त्यांनी आता एक ट्रक विकला का, तर उरलेल्या लोकांचं जेवणखाण कुठून करणार ती बाई, आणि ती बाई चालवते तो फड. आणि मग शेवटी ती ठरवते आपण राजाकडे गेलं पाहिजे, आणि ती राजाकडे जाते, स्वतःची कैफियत म्हणते, असं आहे तसं आहे, आणि राजाला माहितीच नाहीये जगात काय चाललंय बाहेर. तो फोटो काढतोय स्वतःचे आणि सेल्फी काढतोय वगैरे, असंच चाललंय त्याचं. आणि ती त्याला शेवटी मग तिला कळतं की हा ह्यातला नाहीये, मग ती त्याला लिटरली भुलवते आणि तो म्हणतो की माझ्याकडे थांब. ती म्हणते मग तुम्ही माझ्याकडे या, आणि ती त्याला घेऊन येते फडावर, आणि तिकडे कळू देत नाही हा राजा आहे, आणि तो तिकडे आचारी म्हणून काम करतो. ते करत असताना त्याला कळायला लागतं इकडे काय चालतं, कसे जगतात हे लोक, काय करतात, काय भोगतात, काय होतं यांचं. आणि हे सगळं करून शेवटी प्रधान येतो की चला आता तिकडे जावं लागेल आपल्याला, कारण लिटरली प्रजा वाट बघते, आता लॉकडाऊन उठायची वेळ झाली. आणि तिकडे आता राजा म्हणतो की हो, आणि मग राजा स्वतःचं खरं रूप दाखवतो की मी राजा आहे. पण ती म्हणते की आता तुम्हाला दिसलंय ना इकडचं सगळं, काय कसे बघतो, काय भोगलोय आम्ही, किंवा काय कसं जगतो, आता काय करणार तुम्ही आमच्यासाठी. आणि तो शेवटी ही इज अ पॉलिटिशियन, सो तो म्हणतो की सगळं मला दिसतंय, मला जाणवत आहे, मला लिटरली ते लागतंय आतमध्ये, पण मी आश्वासनाशिवाय दुसरं काही देणार नाही आता. आणि तो आश्वासन देतो की मी बघीन, आणि तो निघून जातो. ही गोष्ट आहे आणि जी खरी आहे. बरोबर. त्यांचा आतापर्यंत लोककलाकार हा फक्त आश्वासनावरच जगलाय. त्यांच्याकडे त्याच्या पलीकडे काहीही त्यांच्या हाताला लागलेलं नाही. फार फार तर काय, तर विठाबाई नारायणगावकर आणि अशी काही नावं घेतली गेली ज्यांचं नाव घेतल्यानंतर अजूनही आपणही आज डोकं लावतो हो जमिनीला त्या नावांच्या. बरोबर, मोठी माणसं आहेत, पण सगळ्यांसाठी तो एक बेंचमार्क सरकारने, सगळ्याच सरकारांनी, एक सरकार नाही आतापर्यंत जेवढी होती त्यांनी तो एक बेंचमार्क ठरवून दिलाय की मग हे आम्ही करतो, की आम्ही देतो ना पुरस्कार पण देतो, आम्ही हे पण देतो, आम्ही ते पण देतो. पण ऍक्च्युली जे त्या नाटकात सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही पुरस्कार देता, सगळं करता, पण तरी सुद्धा ना तमाशासाठी जागा ना साठी गावाच्या बाहेरच शोधायला लागते आम्हाला. त्याच्यासाठी कोणी गावात आम्हाला परमिट नाही करतात मध्ये येऊन. तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा हा तर वेगळा मेजर इश्यू, तो खूप पुढचा भाग आहे, भयानक. पैसे मिळाले तरी खूप झाले. ते प्रतिष्ठा लोक जाऊन आंबट शोक पुढे करण्याच्या नावाखाली मिटक्या मारत बघणार, पण त्याला प्रतिष्ठा देणार नाहीत ते, काहीच नाही. तू बाळकडू नावाचा सिनेमा जो आला होता तोही तू लिहिलेला आहेस. म्हणजे उमेश कामत होता. सिनेमा उत्तम होता. एकंदरीत मराठी माणसाचा आवाज मुंबईतला, किंवा मराठी माणसाच्या आवाजाला स्वतःचा आवाज देणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच सुद्धा त्याच्यामध्ये बरंच की त्यांचा आवाज त्याला येतो आणि तो सगळ्या कृती करतो. तर त्या एक एरा म्हणतो आपण त्याला, एक असा काळ. तर पर्सनली तुला जेव्हा तू बघतोस तर तेव्हा तुला काय वाटतं, हे बाळासाहेब ठाकरेंबद्दलचं तुझं वैयक्तिक मत काय? ती गोष्ट जी होती ती डॉक्टर स्वप्ना पाटकर त्यांची होती. मी आणि अंबरने त्याचा स्क्रीन प्ले, डायलॉग्स वगैरे केले होते, आणि त्याचं रिसर्चचं काम श्रीपाद जोशी, पराग ओझा वगैरे या लोकांनी केलं होतं. प्रवीण धोपट होता त्यात. पण मला माझं बाळासाहेबांबद्दलचं मत हे, मला बाळासाहेबांनी काही गोष्टी दिल्या आणि मला त्या जाणवल्या.
मुळात, की जसं तो म्हणजे इतर लोकांना बाळासाहेब हे मॅक्सिमम मराठीसाठी केलेलं त्यांनी मराठी माणसासाठी आंदोलन. केलेलं काम, आंदोलन आणि बाकीच्या गोष्टी, किंवा त्या माणसाचं दबंग असणं, सगळ्या गोष्टीला आग्रही असणं आणि ती गोष्ट वेगळ्याच मार्गाने, कधी कधी हिंसक मार्गाने का होईना पण ती करून घेणं. जर ती चुकीची आहे तर ती चुकीची आहे, ती थांबली बरोबर. पाहिजे, किंवा एखादी गोष्ट बरोबर आहे तर ती बरोबर चालू झाली पाहिजे, असं त्या माणसाचं म्हणणं होतं. मग त्यांनी काही वेळेला संविधानाला पण गुंडाळून ठेवलं बाजूला, काही वेळेला स्वतःचाच, म्हणजे काही लोक त्यांना गुंड म्हणायचे, काही लोक त्यांना नेता म्हणायचे, काही लोक त्यांना वाटेल ते. तर बाळासाहेब गेल्यानंतरचं महेश भट्टचं एक स्टेटमेंट आहे की यू ॲग्री हिम, यू डिसॲग्री हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम. तर बाळासाहेब ठाकरे तिकडे दिसतात ऍक्च्युली, की तुम्हाला त्यांची दखल घ्यावीच लागते. ज्या वेळेला मराठी किंवा ज्या वेळेला मुंबई हा विषय येतो, त्यावेळेला तुम्हाला तो माणूस आवडो किंवा न आवडो, तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घ्यावंच लागतं, त्याला इलाज नाही. बरोबर. तो माणूस इतका फिट उभा आहे तिकडे स्वतः. दुसरी गोष्ट ही की बाळासाहेबांनी मला काय दिलं, तर त्या माणसाची एक खूप चांगली सवय होती, जी त्या काळात मला कळली, जी मला माहिती नव्हती आणि जी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, आणि जी मी म्हणेन खूप लोकांसाठी ती जास्त महत्वाची आहे. ती म्हणजे ते कधी नाही नाही म्हणायचे. म्हणजे तुम्ही कॉफी घेणार नाही असं म्हणायचेच नाही, तुम्ही कॉफी घेणार नाही, मी चहा घेतो. सो त्यांचं उत्तर, ते कधी नाही हा शब्द मी आत्ता चुकून बोललो मला वाटतं, नाही, पण त्यांचं उत्तरच नव्हतं, ते नाही कधी म्हणायचेच नाही. सो ही वॉज व्हेरी शब्दशः पॉझिटिव्ह असलेला माणूस होता. त्यामुळे अशा ज्या काही त्यांच्या गोष्टी आहेत ना, ज्या माणसाने मला, त्या माणसामुळे मी खूप स्वतः, आपण म्हणतो ना की फिल्म लिहिताना किंवा तुम्ही एखादं कॅरेक्टर लिहिताना काहीतरी त्यातून तुम्हाला स्वतःला मिळतं. तर हे कॅरेक्टर तर लाईव्ह होतं, अस्तित्वात होतं. मी स्वतः बाळासाहेबांना कधी भेटलो नाही आतापर्यंत. मी त्यांच्या सभा पाहिल्यात, पण समोरासमोर माणूस म्हणून काही इंटरॅक्शन्स किंवा आम्ही बोललोय एकमेकांशी कधीच नाही. पण जितकं ऐकलंय त्यांच्याबद्दल, जितक्या लोकांना मी त्यावेळेला भेटलो, त्यांच्याकडून जे काही बाळासाहेब समजून घेता आले ना, ते असे होते. हे खरं आहे की बाळासाहेबांचे 100% विचार मला पटतात का, तर नाही. पण काही, आणि त्या अजिबातच गरजेचं नाहीये की एखादा माणूस तुम्हाला आवडतो म्हणजे तो पूर्ण इन अँड आउट आवडला पाहिजे, तो त्याच्या सगळ्या मतांबरोबर तुम्ही त्याला स्वीकारलं पाहिजे, गरजेचं नाही. त्यांची काही मतं मला पटतात, काही मला नाही पटत. मला त्यांचा संविधानाला गुंडाळून ठेवण्याचा मार्ग काही वेळेला पटत नाही. पण त्यांचं मराठी माणसांबद्दलचं असलेलं प्रेम, त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी काही वेळेला, मीच स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट करतोय, पण काही वेळेला त्यांनी संविधानाला त्याच्यासाठी बाजूला ठेवलंय, हे सुद्धा मी मान्य करतो. मला त्यावेळेला ते बरोबरही वाटतात. पण ओव्हरऑल बघता हे असं सगळेच जण करायला लागले तर मग काय होणार देशाचं, असाही एक मुद्दा आहे. पण तरी सुद्धा तो माणूस ग्रेटच होता, नो डाऊट. आणि ज्या माणसाच्या फक्त एका इशाऱ्यावर एवढे लोक उठून उभे राहतात आजही बाळासाहेबांच्या नावाशिवाय राजकारण महाराष्ट्राचं पूर्ण होतच नाही. बरोबर. दोन पक्ष झाली, 2 होऊ देत नाही तर 200 होऊ देत, त्यांना बाळासाहेबांचं नावच लागणार. ते पुरेसे आहेत, म्हणजे पुरून उरले असं म्हणायला हरकत नाही. 2 पक्ष होऊ दे, 4 होऊ दे, किती झाले तरी काही फरक नाही पडत. तरी बाळासाहेब राहणार, त्याला काही इलाज नाही. आणि केलेल्या गोष्टी तर म्हणजे त्याची मोजदातच, म्हणजे आता त्यांनी तर सांगितलं पण नसतील ना की मी करतोय किंवा हे माझं आहे. आणि त्यांचं अनेक गोष्टी आहेत की जसं त्यांनी मान्य केलं की हा कारसेवा करायला जर शिवसैनिक गेले असतील तर मला त्यांचा अभिमान, माझ्या शिवसैनिकांनी तोडली असती बाबरी तर मला अभिमान वाटला. म्हणजे हे मान्य करणं आणि इतक्या ठामपणे, इतक्या बिनधास्त मोकळेपणाने बोलणं, आणि ते कधीच स्वतःच्या मतावरून फिरले नाही, मी असं बोललोच नाहीये, मला दाखवा मी कुठे बोललोय वगैरे, असलं कधीही त्यांनी केलं नाही. जे मी बोललो ते मी बोललो, त्याचे परिणाम जे काय असतील ते असतील, पण मी हे बोललो आणि मी हे बोलणार. इतका ठाम असलेला आणि इतका कॉन्फिडंट असलेला माणूस, तुम्ही काय त्याच्याशी कम्पेअर करणार, कुठल्या माणसाला जगातल्या आणून त्याच्या समोर उभं करणार. आत्ता जगात राजकारण जे ओव्हरऑल जगात म्हणतोय मी, भारतात पण नाही किंवा महाराष्ट्रात नाही, अख्ख्या जगातल्या राजकारणातला कुठला नेता आणून त्याच्यासमोर उभं करणार आणि सांगणार की याच्याशी कम्पेअर करा, शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे.
मुळात ना काँग्रेससारखा तुझ्या कम्युनिस्टांसारखा एक 50-50 वर्ष चाललेला पक्ष समोर आहे एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक छोटा पक्ष म्हणून एक मुंबईसारख्या शहरात जन्माला येऊन अख्ख्या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा किंवा बाकीचा जो काही विषय आहे तो डेफिनेटली. सर्व दूर करता आणि तुम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही त्यांच्याकडून अजून एक गोष्ट महत्वाची शिकण्यासारखी जी राहून गेली ती म्हणजे आपण म्हणतो ना वय एखाद्या माणसाचं काय असतं, वयानुसार माणूस कमकुवत होत जातो. वयानुसार आपण म्हणतो अरे माझी 40शी येऊन गेली यार, आता काय होणार. सर त्या माणसाने शिवसेना चालूच केली 40व्या वर्षी हो आणि त्याच्या पुढे अख्खं शिवसेनेचं करिअर घडवलं. स्वतःच तर सोडा, शिवसेनेचं करिअर झालं. एवढ्या लोकांना त्या माणसाने एवढ्या मोठमोठ्या पदांवर बसवलं आणि एवढी आज एवढ्या लेवलला ते शिवसेना गेली जी वयाच्या 40व्या वर्षी सुरू झाली आहे त्यांची. मला का हा मुद्दा कधी कधी खटकतो त्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्यांनी खटकतो म्हणण्यापेक्षा चांगुलपणाचा गैरफायदा असं म्हणूया. त्यांनी ज्यांना मोठं केलं ते कुठल्या तरी काय म्हणतात ना आतापर्यंत राजकारणात नसलेल्या समाजाचे लोक होते की ज्यांना राजकारणात काहीही स्थान नव्हतं. बरोबर, हे मात्र खरंय, त्या माणसाने त्यांना ते स्थान मिळवून दिलं. एक्झॅक्ट. पण त्या माणसांनी ज्या पद्धतीच्या गोष्टी नंतर केल्या ते बघता मग साहेबांची निवड चुकली का, किंवा बाळासाहेबांनी जे बीज रोवलं ते त्यांना कळलंच नाही का, असं झालं ना. कारण हे एवढे गपलेबाज निघाले. कोकण खाल्लं रे त्यांनी सिलेक्ट केलेल्या माणसाने. कोणाला माहिती नाही आहे काही, तो आणि त्याची 2 मुलं. तर ते सगळं इतिहास माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर नाशिक खाल्लं, आता तो दुसऱ्या पक्षात माणूस आहे. तर ह्या असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना त्यांनी मोठं केलंय. हे कोणी नव्हते, नाही कोणी नव्हते. वेगळ्या समाजाचे, बहुजन समाजाचे लोक होते. ह्यांना काहीच वाटत नाही आणि हे पक्ष फोडून जातात, बाळासाहेबांवर टीका करतात, त्यांच्या धोरणांवर बोलतात, नंतर बोलतात आम्ही उद्धवला मानत नाही, आम्ही बाळासाहेबांना मानतो. का तर ते आता गेलेत त्यांच्यातून. असते तर त्यांनी खेळताना मारलं असतं. नाही, मजा अशी तेच आहे की बाळासाहेबांना मानतो आम्ही हे म्हणायला लागतं, हे म्हणावं लागतं, त्याच्याशिवाय त्यांना मान नाहीये. आणि हे सगळ्यांना म्हणावं लागतं. फक्त त्यांनाच नाही, पक्षातून गेलेल्यांना, इतर पक्षातल्या लोकांना सुद्धा हे म्हणावं लागतं की आम्ही बाळासाहेबांना मानतो. अदरवाईज काही होणार नाही त्यांचं. पण एकंदरीत अशा पद्धतीच्या एका महाराष्ट्र व्यापून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर आधारित तो कडू लिहिण्याचाही वेगळा एक प्रयोग तू करून पाहिलेला आहे. खूपच मजा आली होती आम्हाला. तुझ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या आपण बोलणारच आहोत. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचार. काही माणसं आहेत, कमी माणसं आहेत की जी स्वतःची मतं, जी म्हटलं ना आग्रही असणं, किंवा माझं हे म्हणणं आहे मला याचे बरे वाईट परिणाम मी भोगेन. हो. तर तो आता जे सोशल मीडिया आहे तो त्याच्यामध्ये माणूस काय लिहितो तर ट्रोल होतो, किंवा आपण एका अशा करिअरमध्ये आहोत जे संवेदनशील आहे, जिकडची माणसांनी कुठे वाचलं तुला भीती वाटत नाही? तुझी मतं बिंदास सोशल मीडियावर टाकतोस. मी फ्रँकली सांगू, गेले 1.5 वर्षात मी सोशल मीडियावर तसा जरा कमी ऍक्टिव्ह झालोय. आणि त्याचं कारण भीती हा नाही, त्याचं कारण आहे की मला इतर गोष्टी जरा जास्त डोक्यात सुरू झाल्या, काही कामं निघाली, त्याच्यामुळे ते झालंय. पण भीती काय वाटायची म्हणजे, तसंही मी चांगलं काम करतो आहे तेव्हा सुद्धा शिव्याच खात होतो की. म्हणजे एखादी एकांकिका आपली नम्रत आली तर दुसरा तिसरा आलेला माणूस किंवा जो नम्रत आलेला नाही तो शिव्याच घालतो आपल्याला. अरे आणि काय याला काय एकांकिका म्हणतात का वगैरे, ते करतोच की. त्यामुळे ट्रोलिंगची तशीही पूर्वीपासून सवय आहे आपल्याला. नंबर 2, आपल्याला जे वाटतं ते इतरांना वाटतं का हे सतत चेक करत राहावं लागणार आहे, कारण आपण त्या फील्डमध्ये आहोत. आणि फक्त राजकीय परिस्थितीवर नाही तर सामाजिक आहे किंवा इतर कुठलीही गोष्ट आहे, कुठलीही घडामोड झाली तर आपल्याला लेखक म्हणून किंवा या फील्ड मधला माणूस म्हणून
हे सतत चेक करत राहायला लागणार आहे की बरं इतरांची जी काही माझ्या विरोधातली मतं आहेत ती नसावीत किंवा असं माझं म्हणणंच नाही आहे. तर मला सोशल मीडिया हा मूळ ट्रोलिंगची पहिल्यापासून सवय आहे. कारण आपल्याला एकांकिका करताना सुद्धा इतर लोक आपल्याला शिव्या घालतात जे नम्रात येत नाहीत ते. परीक्षक असल्यामुळे परीक्षक म्हणून शिव्या घालतात की अरे याला काय कळतंय असं वगैरे असतंच. त्यामुळे ट्रोलिंगची तशी सवय आहे. त्यातून ट्रोलिंगची सवय लहानपणापासून आपल्याला घरच्यांनी लावलेलीच आहे. ये तू घरी हा तू ये घरी मग बघते मी असं आई सांगते किंवा सांगायची आता बायको सांगते. त्यामुळे घरच्यांनी तशी लावलेलीच आहे. त्यामुळे ट्रोलिंगला घाबरून पळणार कुठे पळणार. त्यामुळे आणि आपण काय पंतप्रधान नाही. हा बरोबर आपल्याला काय भीती नाही कोणाची काही हे नाही. आपण कोणाला सोडू शकत नाही. सोडून पळू नाही शकत. आपण सगळी नाती जपायला पाहिजे तो पासून सगळा गोंधळ. बरं पंतप्रधान व्हायचंही नाहीये त्यामुळे कोणाला सोडू नको. कोण कधी कामाला सांगताय. आणि दुसरी गोष्ट मी कोणाला सोडायचं म्हटलं तरी समोर तुम्हाला सोडणार नाही. तर हे सगळं चालू असताना ना मला असं वाटतं की आपल्याला काय वाटतं हे समोरच्याला वाटतंय का हे सतत चेक करत राहायला लागणार. कारण आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात हे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे ना. हे इंटरॅक्टिव्ह फील्ड आहे आपलं की आपण प्रेक्षकांना भले स्क्रीनवरून भले अदृश्यपणे पण आपण संवाद साधतो ना त्यांच्याशी आणि ते आपल्याला त्याच्यावर रिॲक्ट करून सांगतात काही. बरोबर. सो ते आपल्याला सतत करत राहावं लागणार. भले आपण एखादी वाईट सिनेमा केला तर त्यांनी शिव्या घातल्या आणि आपण ऐकून घ्यायला पाहिजे. आपण चांगला सिनेमा केला तर त्यांनी कौतुक केलेलं सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे सोशल मीडिया हा माझ्यासाठी म्हणशील तर त्यातला प्रकार आहे की एखादं चांगलं माझं मत लोकांना ज्यांना पटतं त्यांना पटतं ते खूप कौतुक करतात. ज्यांना नाही पटत ते काही त्याच्यावर काही विरोधातल्या कमेंट्स करतात. पण अजून सुद्धा ट्रोलिंग म्हणण्यासारखं माझ्या आयुष्यात फार घडलेलं नाही. म्हणजे जे आय माय वरून शिव्या घालणे आणि खूपच घाणेरड्या लेवलला जाऊन काहीतरी बोलणं असं अजून माझ्या आयुष्यात पर्सनल लेवलला काही झालेलं नाही. हे खरं आहे. ओके. त्यामुळे जे काही आहे हे खूप इव्हन माझ्या विरोधक म्हणजे किंवा विरोधात ज्यांचे विचार आहेत किंवा वैचारिक विरोध ज्यांचा आहे त्या लोकांनी सुद्धा आतापर्यंत जे काही रिस्पॉन्ड केलंय ना ते खूप रिस्पेक्टेबल किंवा डिग्निटी ठेवूनच केलंय. त्यामुळे आणि म्हणून मला त्यांचाही खूप आदर आहे या गोष्टीसाठी की ते तसं व्हायला पाहिजे. वैचारिक वाद हा वैचारिक पातळीवर राहायला पाहिजे तर त्याची मजा आहे. अदरवाईज गल्लीतली गुंड आणि आपण काही फरकच नाही. म्हणजे मग ते जे हफ्ते वसूल करायला येतात लोकांना घाबरवतात आणि पैसे घेतात मग त्या लेवलला आलो आपण. सो इट इज सिम्पल. त्यात मला असं वाटतं की ट्रोलरचं वेगळं आहे. ते गुंड आहेत त्या घाबरवतात आणि पैसे घेतात. ट्रोलर जे आहेत ते आधी 30-40 पैसे घेतात आणि मग घाबरवतात. असं एक सर्वसाधारण फरक भेद आहे. तर अशी गंमत आहे. आणि मला बरं वाटतं की काही लोक तरी व्यक्त होतात जे मला वाटतं ते चुकीचं चांगलं वाईट तुम्ही ठरवा पण मी व्यक्त होणार. आणि गरजेचं नाहीये की मी प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच मताने चालावं. तू मगाशी म्हणालात ना की काय स्वतःची मतं आणि स्वतःच्या मतांबद्दल आग्रही असणं मला असं वाटतं की हाच तर मेन हक्क दिलाय ना आपल्याला संविधानाने. त्याच्यामुळे की मला हे वाटतं आणि मी असं आहे आणि तुम्हाला ते काय म्हणा स्वीकारलं नाहीत तुम्ही तरी सुद्धा हे एक्झिस्ट करतं. आणि हे कायदेबाह्य आहे का. मी असं लिहिलंय का की आत्ताच्या आत्ता मी एक बॉम्ब बनवतो आणि शेजारच्या राष्ट्रावर किंवा कुठेतरी नेऊन टाकतो मला तसं वाटतंय आतून तर मग तुला पकडणार. कारण ते कायद्यातच बसत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून मला असं वाटतंय तर ते आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की तू एक्सप्लोर त्या पण केलेल्या आहेस. म्हणजे टेलिसोप किंवा मराठी टेलिव्हिजन हे तू प्रचंड प्रमाणात काम केलेस तिथे. तर मला ना वेगळाच प्रश्न विचार. तिथलं लेखन वगैरे हे तर तू तेच सांगणार कारण की दुनियाला माहिती आहे. आजकाल ना आपल्याकडे शिफ्ट हा प्रकार राहिलेला नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे नट वगैरे 12-12, 14-14 तिथेच डोकं दुखून अटॅक येऊन डोकं पडलंय काय म्हणजे बऱ्यापैकी काळजी घेतोच. पण कधी कधी लेबर लोकांची पण म्हणजे जे युनियनचे आहेत त्यांचं नाही पण जे काही असंघटित. आता फॉर एक्झाम्पल एका नवीन होतकरू मुलाला
आपण असिस्टंट प्रोडक्शन म्हणून घेतला, प्रोडक्शनचा माणूस, आणि त्याला सांगितलं तुला मी 15,000 पगार देतो. तर नवीन मुलाला 15,000 खूप झाले रे गरीब. तो मुलगा जर तुझ्याकडे 17 तास काम करतोय रोज 30 दिवस आणि तू त्याला 15,000, आणि तो तर नाही मराठी मुलांना, कारण इथे राहत असतात, त्यांना त्याचं भाडं असतं, त्यांना त्यांचा संसार घर सगळं मुंबईत किंवा गावाकडे, बाहेरून येणाऱ्यांना ते ओझं नसतं, ते 15,000 कामं करतात. मग हा फरक होतोय. म्हणजे दोन गोष्टी मी ह्यात मिक्स केल्या, एकतर एक्सप्लॉयटेशन आणि परप्रांतीय. पण मजा अशी आहे की एक्सप्लॉयटेशन हे कुठल्याही प्रकारचं वाईटच आहे, म्हणून त्याचं नाव एक्सप्लॉयटेशन आहे. बरोबर. ओके. त्यामुळे त्याला इलाज नाही की ते कोणीही, म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढा पगार आणि जेवढी कमिटमेंट असते, मी एवढ्या पगारात तुला एवढं राबवून घेईन अशी जी कमिटमेंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर मी तुला राबवून घेतो तर त्याचे वेगळे पैसे द्यायला पाहिजे खरं. ओके. कुठल्याही निर्मात्याने किंवा कोणी. पण आपल्याकडे ते दिले जात नाही, कारण मुळातच सगळ्या गोष्टींचं ना, डेली ऑफ हे इकॉनॉमिक्स आहे की एवढ्या बजेटमध्ये एवढं मी तुम्हाला डिलिव्हर करीन, एवढा कॉन्टेंट मी तुम्हाला देईन. तो कॉन्टेंट चालणाराच असेल किंवा त्याच्यासाठी जे काही करावं लागेल तो चालण्यासाठी ते सगळं मला करावं लागतं, कारण शेवटी मला ते दुकान चालवायचंय. बरं, मी नाही म्हटलं तर माझ्या मागे लोक उभेच आहेत की मी नाही म्हटलं तर तू करणार, तू नाही म्हटलं तर ही करणार, तो ती नाही म्हणाली तर अजून कोण, ते आहेच आपल्याकडे. पण एक्सप्लॉयटेशन म्हणशील तर ते वाईटच आहे. आता ह्यातला एक दुसरा मुद्दा असा आहे, बऱ्याच वेळा मराठी मुलांवर हा आरोप केला जातो की मराठी मुलं कित्येक वेळेला कामासाठी येतच नाहीत का तर त्यांना माज आहे. तर ते तसं नाही आहे ऍक्च्युली. तू बघशील तर कुठलेही, हा इकडे मराठी मुलांबद्दलचा मुद्दा आहे, तू गुजरातमध्ये जाशील तर गुजराती मुलांबद्दलचा सेम मुद्दा आहे, तू उद्या पंजाबमध्ये जाशील तर पंजाबी मुलांबद्दलचा सेम मुद्दा आहे. याचं कारण हे आहे की जर मी महाराष्ट्रात राहतो, मी मुंबईत राहतो, माझं मुंबईत घर आहे, माझी मुंबईत फॅमिली आहे, तर ना मला राहण्या खाण्याचा प्रॉब्लेम नाहीये. उद्या मी काम नाही केलं तर किमान माझी फॅमिली काही दिवस किंवा काही वर्ष मला पोसेल, एवढी मला खात्री आहे. त्यामुळे मी उगाच कशाला राबायला जाऊ. हा प्रॉब्लेम कुठून येतो, मायग्रेशनचा जो मुद्दा आहे ना, की परप्रांतीय इकडे येतात किंवा परप्रांतीय कुठल्याही भागात जातात. म्हणजे इव्हन मराठी मुलगा उद्या युपी बिहारमध्ये गेला तरी त्याला तिकडे एक्सप्लॉइट व्हावंच लागणार आहे, कारण तिकडची मुलं तयार नाही आहेत काम करायला तिकडचं. कळतंय, कारण त्यांना तो प्रॉब्लेम नाहीये. तिकडे त्यांचे आई बाबा आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळे तिकडे राबायला मी तयार नाही, इकडून गेलेल्या मुलाला जास्त गरज आहे. सो हा जो मायग्रेशनचा मुद्दा आहे ना, तो ऍक्च्युली एक्सप्लॉयटेशनचं मेन कारण आहे खरं सांगायचं तर. कारण कुठल्याही भागातला, कुठल्याही राज्यातला एक माणूस मला इकडे एम्प्लॉयमेंट मिळत नाहीये म्हणून जर दुसऱ्या राज्यात जाऊन एम्प्लॉयमेंट शोधत असेल तर हा त्या राज्यातल्या सरकारचा अपमान आहे. हे त्यांचं ऍक्च्युली फेल्युअर आहे, ते नापास झालेले आहेत त्या गोष्टीत. हे आधी मुळात त्या सरकारला कळलं पाहिजे, आणि ते सरकारला कळत नसेल तर तिकडच्या जनतेने ते सरकारला ठामपणे सांगायला पाहिजे. पण आपल्याकडे तो मुळात जनताच त्या लेवलला आपण जाऊ देत नाही, शैक्षणिक किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये. त्यामुळे फावलंच आहे की सगळ्यांचं, त्यामुळे प्रॉब्लेमच नाही. म्हणजे दुसरी गोष्ट, माझं तर म्हणतात ना की आपल्याकडे म्हणतात काय राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी किंवा काय उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, म्हणजे हे मत माझं थोडंसं भयानक आहे. हे कदाचित ऐकल्यानंतर लोक मला, मी जे ट्रोलिंग मला झालेलं नाही असं म्हणतो, ते कदाचित होण्याची शक्यता आहे. पण हे खरं आहे, आपल्याकडे कुठलाही आपल्याला चांगला नावाचा चॉईसच नाही आहे. वाईट, कमी वाईट, जास्त वाईट, एकदमच वाईट, असेच सगळे चॉईसेस आहेत आपल्याकडे. आपल्याला त्यातून मत द्यावं लागतं. बरं, दुसरी गोष्ट, आपण चांगला म्हणून एखादा माणूस नवीन बघतो की हा चांगला आहे, आणि मग तो त्या वाईटात इतका मिळून मिसळून जातो की आपल्याला कळतच नाही आपण कोणाला मत दिलं होतं. मग ह्याला का दिलं, मग ह्याला दिलं असतं तरी चाललं असतं की, असं आपल्याला वाटतं. सो बरोबर, हा तो प्रॉब्लेम आहे
आणि मजा अशी आहे, त्याच्यावर निर्बंध आणायचे असतील तर तुम्हाला पक्षांतर कायदा किंवा अशा अशा गोष्टींवर खूप काम करायला लागेल, जे कुठलाही पक्ष तयार होत नाही. ज्या गोष्टीसाठी जो सत्तेत येतो तो पक्षांतर कायदा पहिल्यांदा लांब ठेवतो. इतर वेळेला तो विरोधात असताना पक्षांतर कायदा पाहिजे म्हणून ओरडतो, पण तो स्वतः तिकडे त्या खुर्चीत आला की तो लांब करतो. सो ही अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या तशा राहणारच आहेत, त्याला इलाज नाही. जोपर्यंत म्हणजे कुठलंही आंदोलन हे सोशल मीडियावर होऊ शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावरच यायला लागणार. रस्त्यावर यायचं याचा अर्थ जाळपोळ करा हे म्हणत नाही मी, पण त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र येऊन रस्त्यावर उभं राहून आरडाओरडा करून लोकांना सांगून सरकारपर्यंत तुमचं म्हणणं पोचवावं लागणार. तुम्हाला मीडिया साथ देणार नाही हे गृहीत धरून काम करावं लागणार. मीडियाच नाही, तुम्हाला कुठलीही सरकारी यंत्रणा तुमच्या बरोबर उभी राहणार नाही, ती कदाचित तुमच्या विरोधातच काम करणार आहे. हे सगळं डोक्यात ठेवूनच काम करावं लागणार. आणि हे काम पूर्वीच्या लोकांनी केलंय, त्या लेवलला येऊन किंवा त्या निडरतेने किंवा त्या ताकदीने त्यांनी ते काम केलंय, म्हणून 1947ला स्वातंत्र्य मिळालं. अदरवाईज त्याच्या अगोदर सुद्धा हीच परिस्थिती होती. बरोबर. एकही यंत्रणा सोबतीला नाही, सगळंच विरोधात आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला झगडायचंच आहे. पण ते झगडणं जे आहे हे त्या लोकांनी त्यांच्या जगण्याचा भाग करून घेतलं ना, तसं तुम्हाला नाही म्हणत मी, आपल्याला आपल्या जगण्याचा भाग करून घ्यावा लागेल, आपल्याला तरच ते होईल. अदरवाईज आपण, आणि दुसरी गोष्ट हा मुळात ना चर्चेचा विषय टाळायला पाहिजे की आंदोलन करूया किंवा आत्ताची व्यवस्था अशी आहे तशी आहे. आपण बोलतो त्याच्या पुढे जायला पाहिजे. आता नाव दिस इज हाय टाइम. म्हणजे हे मी परत सांगतो, हे बीजेपीचं सरकार आहे म्हणून बोलतोय का, तर नाही. हे कुठलंही सरकार आलं आणि त्यांचं काहीही चुकलं तरी आपण ठामपणे याच लेवलला असलं पाहिजे. आपण जनता आहोत, जनता वर्सेस सरकार हेच इक्वेशन आहे. ते दाखवत असले आपापसातले वैर आहे आणि आमचा यांच्या विरुद्ध आहे आणि आम्हाला काय काँग्रेस मुक्त भारत करायचा आणि आम्हाला बीजेपी मुक्त भारत करायचं. ऍक्च्युली तुम्हाला जनता म्हणून एक्सप्लॉइट व्हायचं नसेल तर त्यातल्या कुणाचीच बाजू घेऊ नका. तुम्ही तुमची बाजू घ्या, तरच ते शक्य आहे. आणि ते तुमची बाजू एक आहे हे तुम्हाला जाणवू देत नाहीत, याच्यासाठी त्यांची अख्खी यंत्रणा काम करते. आणि ती यंत्रणा समजून घेऊन त्याच्यावर उपाय शोधायला पाहिजे किंवा त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला पाहिजे, तरच ते होईल. अदरवाईज इट इज नॉट सिम्पल. आणि हे खूप सिरियसली घेण्याचं प्रकरण आहे, हे इतकं सोपं नाही. अर्थातच या सगळ्या ज्या काही आजूबाजूच्या गोष्टी चालू आहेत त्या आता इतक्या वारंवार घडत आहेत की हे होणारच आहे आणि प्रत्येकजण नाईलाजाने का होणार हे सिरियसली घेणारच आहे. मी तुला काही नावं सांगेन, त्यांच्याविषयी मला एक आठवण, किस्सा, मजेशीर काय काय घडलंय की अरे हे विसरू नाही शकत हे सांगायचंय तुला. नीरज वोरा हिंदीतले फार मोठे पटकथाकार, खूप मोठा माणूस, खूपच मोठा अभिनेता, गायक, लेखक, संगीतकार, दिग्दर्शक, भरपूरच. म्हणजे तू खूप काम केले. म्हणजे तू हेराफेरी, मी आणि संजय बेलोसे आम्ही दोघं असिस्टंट होतो त्यांना. मी नीरज वोरांकडचा सगळ्यात मोठा किस्सा म्हणजे मी त्यांना, सुनील खानोलकर नावाचे लेखक आहेत, मनीषा कोरडे, गीतांजली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, या लोकांमुळे सुनील खानोलकर नीरज वोराकडे गेले आणि सुनील खानोलकरांमुळे मी तिकडे जॉईन झालो. पण मजा अशी आहे की काही दिवस मी त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि त्यावेळेला बोंबिलवाडीत काम करत होतो. त्यावेळेला नाटक चालू होतं माझं. त्यावेळेला मला एकदा त्यांनी विचारलं की ॲक्टिंग करताय क्या तू? म्हटलं हां. अच्छा, तो क्या करेगा, मतलब आगे चल के एक्टर बनेगा, राइटर बनेगा? मतलब दोनों बनूंगा ना, उसमें क्या है, आप भी तो करते हो. अच्छा, पिक्चर देखता है? मतलब हाँ. अच्छा, तो कौन अच्छा एक्टर है, परेश रावल अच्छा एक्टर है या अक्षय कुमार अच्छा एक्टर है? ऑब्वियसली परेश रावल अच्छा एक्टर है. अच्छा, टिकट किसके लिए निकालता है, परेश रावल को देखने के लिए निकालता है, अक्षय कुमार को? हम लोग
अक्षय कुमार, अरे इसका मतलब पिक्चर में एक हीरो होता है और एक हीरोइन होती है, उन दोनों के सिवा बाकी जितने भी होते ना वो हायर पेड जूनियर आर्टिस्ट से ज्यादा कुछ नहीं होते. आणि हे म्हणाला कि सो अभी सोच ले तेरे को जूनियर आर्टिस्ट बनने का कि टेक्नीशियन बनना है. जूनियर आर्टिस्ट का ना पूरे इसमें नाम ऐसा लिस्ट में आता है, टेक्नीशियन का ना अलग से स्लेट आता है, रिटन बाय, डायरेक्टेड बाय. तेरे को क्या बनने का है सोच ले, आराम से सोच, जल्दी नाही. आणि ते डोक्यात एवढं फिट बसलं त्यावेळेला की, आणि हे खरं आहे ऍक्च्युली. दुसऱ्या बाजूने बघितलं तर हे मोठं वास्तव आहे. हिरो साठीच लक्षात राहतात सगळ्या गोष्टी. बाकी आपण त्याला खूप गोंडस नाव देतो, कॅरेक्टर आर्टिस्ट वगैरे, पण ऍक्च्युली दॅट इज, सगळ्यात जास्त पैसे हिरोला मिळतात हो. बरोबर. तर हे मला ज्या माणसाने शिकवलं. बरं, दुसरी गोष्ट, नीरज वरांकडचं टेक्निकच वेगळं आहे. म्हणजे त्यांच्याकडे खूप सॉलिड, आणि त्यावेळेला नीरज वरांकडे काम करणारी माणसं सुद्धा सॉलिड होती. म्हणजे उमेश शुक्ल होता, मी होतो, जय मास्टर होता, पंकज त्रिवेदी होता, संजय बेलोसे होता. त्यामुळे आम्ही खूप मजा मस्ती करत, सगळेच नवीन नवीन लोक, आणि त्यांच्याबरोबर मी ग्रो होत गेलो. बऱ्याच फिल्म्स केल्या. माझी शेवटची फिल्म त्यांच्याबरोबरची होती गोलमाल 1 आणि चुप चुप के आम्ही ऍट केला. आणि मग मी नीरज वरांना, मग मी इंडिपेंडेंटली काम करायला लागलो. आणि इंडिपेंडेंटली काम करताना माझी पहिली फिल्म होती ज्याच्यासाठी माझं स्क्रीनवर लेखक म्हणून नाव लागलं, ती होती पॅडीची, मुन्ना भाई SSC. ती पहिली फिल्म. आणि नंतर मी मग हॉन ओके प्लीज लिहिली नाना पाटेकर आणि बरोबर राकेश सरांची. तर मग बऱ्याच, मग पर्यंत आलास तू आता. राणी मुखर्जीच्या हिचकी नंतर सुद्धा मी गुठली नावाची एक फिल्म लिहिली जी बऱ्यापैकी गाजली. दुसरं नाव आहे अंबर हडप. किस्सा म्हणजे अंबरचे बरेच किस्से आहेत. अंबर हा साधारण आपल्याला असतं ना की गणित येतं किंवा एखादं काय कविता येते, तसं मला अंबर हडप मला येतो. त्यामुळे अंबर हडप मी इतका येतो की मी आता त्याच्यासारखा दिसायला लागलोय. तुझ्यातच येतो असं ऍक्च्युली मंजुळाचा इफेक्ट आहे हा माझ्यातच आलाय. पुढे काय किस्सा, म्हणजे खूप काम केलंय खूप बीपी पासून, त्याच्या आधीपासून. हो, आम्ही दोघं ऍक्च्युली काम करायला लागलो. ते मी पूर्वी विनोद हडपांकडे त्यांच्या एकांकिकांचं स्क्रिप्ट मागायला जायचो. त्यावेळेला अंबर शाळेत होता. म्हणजे अंबर दिसतो माझ्यापेक्षा खूप मोठा वगैरे, पण अंबर माझ्यापेक्षा जवळपास 6 वर्षांनी लहान आहे. बरं. त्यावेळेला तो शाळेत होता. आम्ही नंतर अशोक पावसकरांच्या बालनाट्यात काम करायचो एकत्र, ज्यात अंबर होता, प्रसाद बर्वे, भरत सावले, राजेश शिरवेकर, प्रशांत लोके, सचिन दरेकर, असं मल्टी स्टारर. म्हणजे चौगलेचे, म्हणजे हा सगळं म्हणजे अगदीच, म्हणजे प्रयोग लागला तर शाळेला सुट्टी, कोणीच नाही शाळेत. पण त्यावेळेला तिकडे अंबर आणि मी बऱ्यापैकी एकमेकाला ओळखायला लागलो, कारण अंबर लहान होता माझ्यापेक्षा बराच, पण तो मजा यायची. नंतर आम्ही ज्यावेळेला एकांकिका, ऍक्च्युली पहिली एकांकिका आमची एकत्र केलेली, जो कहर किस्सा आहे, की माझ्या अगोदर शैलेंद्र कॉलेज दहिसरचं, तर तिकडे अंशुमन विचारेने एक एकांकिका डिरेक्ट केली होती आणि ती नम्रात आली होती INT-ला, 3री मला वाटतं काहीतरी आली. आणि मला त्यानंतर शैलेंद्रने अंबरला परत विचारलं होतं यावर्षी काय करायचं वगैरे. मला हां बघतो. आणि मी आमच्या काय कामधंदा नाही काही नाही असा त्यावेळेला खाली आमच्याकडे चहावाल्याकडे उभा होतो. तर अंबर आला, अरे गण्या म्हटलं, अरे काय म्हणतो, काय नाही एकांकिका करशील. आणि मला ना ॲक्च्युली त्यावेळेला पैशाची खूप गरज होती. म्हटलं मला एवढे पैसे देशील. हां देतो. समोर गेला, त्याने बँकेतून म्हणजे ATM मधनं पैसे काढले, आणून दिले हे पैसे. आता म्हटलं अरे डन, करतो. ही पहिली एकांकिका. तिथून आम्ही एकांकिका करायला लागलो. आणि मजा अशी, नेहमीच्या सवयीप्रमाणे माझं त्यावेळेला नाटक चालू होतं, ती तिचा दादला आणि मधला, त्याचा काहीतरी दौरा होता आणि मी दौऱ्यावर निघून गेलो. पहिल्या दिवशी काहीतरी कॉलेजला त्याने एक पान लिहून आणलं होतं, त्याच्यावर आम्ही कास्टिंग बिस्टिंग करायचं, सगळ्या मुलांना बोलवलं वगैरे, असं काहीतरी झालं. आणि मी झालं, हो एवढी मुलं आहेत, एवढं झालं, असं वगैरे करून मी गेलो. त्यात त्याने पहिलं वाक्य लिहिलं होतं, एकांकिकेची सुरुवात,
नाव होतं एकांकिकेचं लव्ह अँड द ब्लाइंड. ब्लाइंड. पण ते नाव नंतर आम्ही दिलं. पहिलं वाक्य, जे पहिलं वाक्य वाचल्या वाचल्या मी म्हटलं ही एकांकिका नाही होत, म्हणून मी कागद फेकून दिला होता. पहिलं वाक्य होतं की पडदा उघडतो, रंगमंचावर एका कोपऱ्यात एक सुंदर मुलगी उभी आहे. म्हटलं ह्या कॉलेजमध्ये कुठे आणणार सुंदर मुलगी, तू इकडे नाही होऊ शकते एकांकिका, सोडून दे. आणि हे खरं आहे. म्हणजे इकडे कोण आहे सुंदर, कुठून आणायची सुंदर मुलगी, नाही करायला लागेल. असं करून ते झालं. मग त्याने त्याच्या खाली ती मुलगी काय म्हणते, ती गाणं म्हणते. गाणं म्हणजे ऍक्च्युली गाणं नव्हतंच ते ना, त्याला काही यमक बिमक काही नाही. असं होतं, माझं जग आंधळ्यांचं, काळोखाचं, रंगांना वाव नाही, अंधार कोठडी, असं काहीतरी. याचा काहीच संबंध नाही एकमेकाशी, काही असं काहीतरी त्यांनी लिहिलं होतं. आणि ते त्याने त्या कागदावर होतं. तर मी म्हटलं हे काय आहे, म्हणजे गाणं असं काहीतरी ती बोलतेय. म्हटलं हां, ते म्हटलं हे नीट कर काहीतरी याचं. आणि मी दुसऱ्या दिवशी निघून गेलो दौऱ्यावर. मी आलो परत ज्या वेळेला, त्यावेळेला एकांकिकेला 5 दिवस उरले होते परफॉर्मन्सला. आणि तोपर्यंत अंबर ते फोनवर फोन, गण्या ये, गण्या इकडे, रोज विचारतात कॉलेजवाले, काहीच नाही. म्हटलं 5 दिवस आहेत रे. खूप आहेत 5 दिवस, खूप आहेत. असं. आणि त्यांना सवयच नाही अशा गोष्टींची. मग मी आलो, बसवायला घेतली. आणि माझं पहिल्या दिवशी, म्हणजे जे एकांकिका स्पर्धा करतात त्यांना सगळ्यांना माहिती असेल की आल्या आल्या पहिली अट ही, कुठल्याही शिक्षकांनी आतमध्ये यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना आया बहिणींवरून बापावरून शिव्या घातलेल्या चालत नाहीत त्यांनी आत्ताच निघून जा. जर तुम्हाला ट्रॉफी हवी असेल आणि तुम्हाला जर नाव हवं असेल, तुम्हाला जिंकायचं असेल, तर हे 5 दिवस मला सहन करा, तेवढं करा. मग बाकी करेक्ट आहे, मग प्रॉब्लेम नाही. आपलं काही पर्सनल वैर नाही. पण तुमच्याकडून काम करून घ्यायला मला बोलवलंय, आपल्याला प्रेमळ संबंध ठेवायला इकडे बोलवलेलं नाही. त्यामुळे लेट्स बी प्रोफेशनल. हे माझं काम करण्याची पद्धत आहे. सो ज्यांना जमेल त्यांनी थांबा. सगळी थांबली मुलं. आणि मग ती एकांकिका झाली. तोपर्यंत ते जे गाणं टाईपचं लिहिलेलं जे काही होतं ना, शब्द, त्याच्यावर अभिजित पेंढारकरने चाल बांधून ते रेकॉर्ड केलं होतं. आणि अफलातून केलं होतं, वरचा क्लास केलं होतं. इतपत की ती एकांकिका होऊन पुढची 1.5 ते 2 वर्ष कित्येक इंटर कॉलेजेसच्या मुलांची कॉलर ट्यून होती ती. इतकं अप्रतिम केलं होतं त्याने. सो आय वॉज, म्हटलं यार हे असं काहीतरी. मग ते झाल्यानंतर मी ते बांधलं, त्याच्यावर मुवमेंट्स आणि असं सगळं करून ते ओपनिंग होतं नाटकाचं. आणि ते झाल्यानंतर तिथून अंबर आणि मी ऍक्च्युली व्यवस्थित काम करायला सुरू झालो एकत्र. अदरवाईज आमचं काय कसा, म्हणजे बाबा कसे आहेत, बरे आहेत, हो व्यवस्थित, एवढंच होतं. आणि मी अजून एक किस्सा म्हणजे अंबरच्या बाबांचा. अंबरच्या बाबांकडे मी एकदा त्यांचा सदरा वगैरे वापरायचे. आणि मला कुठल्या तरी नाटकासाठी का कशासाठी तरी सदरा पाहिजे होता, म्हणून मी त्यांचा विकत, काका जरा द्या ना मला प्लीज. तर त्यांनी तो नवीन कोरा सदरा त्यांचा शिवून घेतला होता, तर त्यांनी मला दिला. आणि मजाशी तो हरवला. नंतर मला ते खूप वेळा फोन केला, अरे सदरा, हां देतो, काय सांगू, काय काही चान्सच नाही, घाबरलो होतो. मला अरे तो सदरा. मग एकदा त्यांनी मला बोलवलं घरी, तू घरी ये, तू सदरा नको आणू, तू घरी ये. हे बघ, मला ना आता एक कापड गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे सदऱ्याचं, तर मी यावेळेला तो तुझ्या मापाचा शिवून घेतो. असं मला म्हणाले. मी मग मान्य केलं. म्हटलं माझ्याकडनं तो हरवला आहे. बरं, हे मग अगोदर सांगितलं असतंस ना, तर मी तुला एवढा त्रास दिला नसता. इतका सॉलिड सेन्स ऑफ ह्युमर असलेला माणूस, खतरनाक सेन्स ऑफ ह्युमर होता माणसाचा. असं करून माझी आणि अंबरची जास्त मैत्री होत गेली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि साधारणपणे आमची दोघांची ना नाळ एकच आहे. आमची दोघांची खरं सांगायचं ना तर रायटिंग स्टाईल खूप वेगवेगळी आहे. काहीच संबंध नाही आमच्या लेखनाचा एकत्र. पण आमची नाळ एकत्र जुळली ती म्हणजे ना, रायटर्स ओळखणे नावाचं एक प्रकरण आहे. की जसं तू एखादं काही लिहून दिलंस, एखादा सीन, त्याच्या पुढचा सीन ना मी लिहून दाखवीन आणि तो आशिष पात्रेने लिहिलेला नाहीये हे कोणी सांगावं बाहेर वाचून. ओके. तर तसा प्रकार आहे. आम्ही कित्येक वेळेला हे प्रूव्ह केलंय.
मी कित्येकाला अर्धवट सोडलेले सीन्स अंबरने लिहिलेत, मधले डायलॉग मग मी पुढे एंड केलाय आणि कोणाला कळलेलं पण नाही की हे 2 माणसांनी लिहिलेले. समोर लिहून दाखवलंय आम्ही बसून. हे नवीनच पाय हो. पाडताय. पण हे असे प्रकार केलेत बरोबर. आणि हे होऊ शकतात. मेन मजा ती आहे, मला जगातल्या कुठल्याही लेखकाला त्याच्यासारखं लिहिणं किंवा त्याच्यासारखं लिहायला जमणं, बरोबर. हे खूप, मला ते जाम मजा वाटते. आणि मला असं वाटतं की लेखक ना त्या वाक्यांमध्ये सापडत नाही, वाक्यांच्या मध्ये कुठेतरी सापडत असतो तो लेखक ऍक्च्युली. तर आणि खरं आहे, कारण त्याने पुढचं वाक्य का लिहिलंय त्याचं लॉजिक ना मध्ये असतं. ते एकदा तुला कळायला लागलं ना, तो काय विचार करतो, की मग देन यू आर फ्री, मग तुला कळतं. तसं मी आणि अंबर, आमची रायटिंग स्टाईल वेगवेगळी असली तरी आम्हाला एकमेकांच्या स्टाईल इतक्या माहिती आहेत की मी सुरुवात केली आहे ना, तर तो आरामात पुढचा कंटिन्यू करू शकतो सीन. बालक पालकचे कित्येक सीन्स आहेत जे आम्ही मिक्स लिहिलेत, म्हणजे की कोणाला सांगून पटणार नाही की एक सीन त्याने सुरुवात केली आहे, मी संपवलाय, मी सुरुवात केली आहे, त्याने संपवलाय, मग मधलंच कोणीतरी मी लिहिलंय, मग त्याने 2 वाक्य लिहिले, असं कित्येक गोष्टी आहेत. गणेश, तिसरं नाव आहे प्रशांत लोके, लेखक प्रशांत लोके. प्रशांत लोके हे नाव नाही आहे सर, तो स्वभाव आहे. म्हणजे तो प्रशांत लोके ही एक अख्खी जमात आहे, ही स्वतःच एक अख्खं राष्ट्र आहे एक प्रशांत लोके. म्हणजे मला अजून आठवतं, मी बोंबिलवाडीचा एक प्रयोग होता पार्ल्याला, आणि मी गेलो तर अख्ख्या पार्ला स्टेशनवर पोलीस होते. आतमध्ये दीनानाथच्या आतमध्ये गेलो, तिकडे तर जत्रा होती. मग कळलं जॉर्ज फर्नांडिस आलेत प्रयोगाला. त्यावेळेला ते संरक्षण मंत्री होते आणि आम्ही प्रयोग केला. मग ते आतमध्ये भेटायला आले, सगळ्यांना खूप कौतुक केलं वगैरे वगैरे, आणि जाम खुश. जॉर्ज फर्नांडिस एक्सपेक्टेडच नाही, काही संबंधच नाही ना. सो मी त्याच याने आम्ही इकडे उत्साहाने इकडे बोरिवलीला आलो, आणि इकडे कट्ट्यावर ठाकरेच्या सगळे बसले होते आणि लोके पण होता, बरेच लोक होते. आणि येऊन असं स्टाईलमध्ये विचारलं, आज प्रयोगाला कोण आला असेल सांगा. तर लोकेने किंचित विचार केला, प्रेक्षक. आणि नंतर ना मला सगळे एवढे हसले आणि इतकं एम्बॅरेसिंग होतं ना ते, की मला नंतर आठवेच ना कोण आलं होतं. विसरलो मी, इतकं होतं. सो हे जे सुचणं आहे ना त्यावेळेला, जसं माझ्या समोर लोकेने केलंय. लोकेने कुठली तरी एकांकिका बसवली होती ज्यात सचिन भाटवडेकर आणि श्रद्धा इप्ते नावाची एक मुलगी होती आणि अजून एक मुलगी होती. आणि एकांकिकेचा प्रयोग करून सगळे पोचले, आणि ओमकार तुंगारे नावाचं एक प्रकरण आहे बोरिवलीतलं, तो आला. हे कशी झाली एकांकिका, कशी झाली? लोक म्हणाला, हा चांगली झाली. मग बक्षीस मिळालं? नाही, बक्षीस नाही मिळालं. अरे एकांकिकेला नाही मिळालं, याला सेकंड बेस्ट ॲक्टर मिळालं आणि हिला सर्टिफिकेट मिळालं. कसलं सर्टिफिकेट? त्याच्या लोकेचं उत्तर होतं, अरे अभिनयाचं सर्टिफिकेट, तिकडे काय बर्थ सर्टिफिकेट देणार का, घ्या आज अभिनेत्री जन्माला आली. हे जे सुचणं आहे ना, हे इम्पॉसिबल आहे, म्हणजे हे नाही. बराच काळ आम्ही कॉमेडी एक्सप्रेशन निमित्ताने एकत्र घालवलंय, त्यामुळे मला माहिती आहे त्याला किती फटाफट सुचतं आणि काही विचित्र सुचतं, त्याला नॉर्मल सुचत नाही. वेगळ्याच अँगलने विचार करतो, भयानक आहे. तर यातलंच अजून एक या माळेतलं नाव ते म्हणजे अंशुमन विचारे त्याचा. आणि मी तो किस्सा मी तुला सजेस्ट करेन की तो सायकलचा काय किस्सा. अंशूने आत्ता माझ्याबरोबर तुंबाडची मंजुळामध्ये सुद्धा काम केलंय. आणि अंशू आणि मी लहानपणापासूनचे मित्र. आम्ही एका एरियात राहायचो. अंशू माझ्या घरी येऊन राहायचा, मी त्याच्या घरी राहिलोय वगैरे असं. तर अंशूने नवीन सायकल विकत घेतली आणि मी शांतिवनमधून जात होतो तर समोरून तो आला. नवीन कोरी सायकल आत्ता दुकानातून घेतली आणि आला. म्हटलं आयुष्य अंशा नवीन? हा आत्ताच घेतली. म्हटलं राऊंड दे ना एक. आत्ता अरे घरी नाही नेली अजून. म्हटलं दे ना, काय नाटकं करतो वगैरे असं करून अंशूने आपले दिली सायकल. मग लवकर घेऊन या, घरी घेऊन. म्हटलं हा लगेच आणतो. आणि मी गेलो. त्यानंतर एक दिवस गेला बर. आणि दुसऱ्या दिवशी अंशू आला, खालनं हाका मारत होता, गण्या. मी खिडकीत आलो. म्हटलं काय? सायकल?
म्हटलं हा आलो. म्हणे, पण चावी टाक ना. थांब जरा आलो. काय झालं होतं? सोडून मी खाली गेलो. आमच्या मागे त्यावेळेला एक बिल्डिंग नवीन बनत होती. तिचं एक खाली असं अंडर कन्स्ट्रक्शन हे होतं. तिकडे त्याला घेऊन गेलो आणि त्याला दाखवली, ही तुझी सायकल. ही माझी नाही. लाकूड नाही, थोडा ही झाला तुझी- त्याचा. ही तुझीच आहे. ती सायकल जी अशी असते ती अशी झाली होती. म्हणजे ऍक्च्युली लाजली होती ती. नाही लाजली नाही. ऍक्च्युली मी ते डिवायडरच्या मधून अशी टर्न मारताना ना एक ट्रक का टेम्पो आला आणि त्याने ठोकली, ती अशी झाली. त्यामुळे मला कळलं. नाही ही माझी नाही. म्हटलं ती तुझीच आहे. नाही 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 ही माझी नाही. म्हटलं एक मिनिट. मग ती वाकली कशी? त्यावेळेला अंशुमनने त्या वयात मला विचारलेला प्रश्न, तू काय लोह पुरुष आहेस? सायकल वाकवली, राग आला. अरे आणि काय नंतर अंशु ती घेऊन गेला घरी. त्याने चालवलीच नाही आयुष्यात. त्याने सायकल चालवली नाही. त्याने ती सरळ नीट केली आणि बाजूच्या एका मुलाला देऊन टाकली. आणि हे आत्ता तुंबडची मंजुळेच्या शूटिंगच्या वेळेला पण अंशुने सांगितलंय की ह्या साल्यामुळे ना मला सायकल कधी चालवतात मला आयुष्यात कधी ते स्वप्न सुखच मेलं. मिळालं म्हणजे मला. स्वप्न मेलं. या नालायक. टूर दी फ्रान्स करणार होता सायकलवरून. पण तू एवढा भरभरून जगलायस, एवढ्या लोकांबरोबर विविध क्षेत्रांमध्ये वावरलेला आहेस, त्यामुळे कधीतरी फक्त तुझे किस्से, घडलेल्या गोष्टी एवढंच काढून बसलं तरी एपिसोड काय खंड होतील ऍक्च्युली. पण तू आज गणेश, खरंच तुंबाडची मंजुळा हा सिनेमा आता तुझा लेटेस्ट आलेला आहे आणि तो भरभरून चालतोय. लोक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. पण मजा अशी आहे की त्या सिनेमात मला ओळखता येत नाही. कारण माझा चेहरा असा नॉर्मल वेगळा दिसतो, तिकडे वेगळाच दिसतो. मी म्हणजे सिनेमाच्या प्रमोशनला जातो ना तरी लोक असं बघत हा कोण आहे नक्की. ऍक्च्युली ओळखताच येत नाही लोकांना की हा तो माणूस आहे. नाही पण ते तुझी ओळख कशी त्या कामात, ते त्याचं समाधान आहे डेफिनेटली. अर्थातच. आणि मला तुझी इच्छाच होती ही की मला माझ्यातला अभिनेता कोणीतरी काढावा आणि तो भूतकाळात जायच्या आधी भूतपटातून समोर आला. वा हे आमच्यासारख्या तुझ्या फॅन्ससाठी महत्वाची गोष्ट आहे. तो एक भूतपटातनं तू आलेला आहेस. तर आता लहू मूग लग गया वगैरे टाईप काही झालंय का? हो, लहू मूग लग गया म्हणजे ऍक्च्युली 5 जूनला आता तुंबाडची मंजुळा रिलीज झाली आहे आणि 25 जुलैला भूतम भयम नावाचा सिनेमा रिलीज होतोय. बरं. आणि भूतम भयम मध्ये सुद्धा गणेश पंडित आहेत. आपण गेस्ट अपिअरन्स म्हणूया किंवा जस्ट अपिअरन्स म्हणूया, पण त्यात आहे. घोस्ट अपिअरन्स. हा घोस्ट अपिअरन्स. तर त्या निमित्ताने का होईना तू आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झालेला आहेस आणि सततच्या एक्सपेरिमेंट करण्याच्या तुझ्या नॅचरल स्वभावानुसार आता लेखन, डेली सोपचं लेखन, सिनेमांचं लेखन, हिंदी सिनेमा, पटकथा, दिग्दर्शन, मग मालिका असतील किंवा नाटकं असतील, या सगळ्यांमध्ये वावरून आता मी खूप दिवस अभिनय केला नाही. जो सवय अभिनेता आम्ही एका वळणावर सावधान एक युवकथाला सोडला होता 2000 किंवा त्याच्या आसपासच्या काळात, तो आता इतक्या वर्षांनी पुनरागमन करतोय. पुनरुज्जीवी अभिनेता. हे पाहून बरं वाटतंय. तुलाही शासनाचं अनुदान मिळो पुनरुज्जीवी. शासनाने मागच्या वर्षी पुरस्कार दिला मला लेखनाचा, संवाद लेखक जग्गू आणि ज्युलियटसाठी. आणि लेखनाचा कुठलं हेरिटेज लेखक म्हणून? नाही, हेरिटेज नाही. त्यांना ते सुचवायचं तेच आहे की आता बंद करा, आता अभिनय कर. नाही पण तो जग्गू आणि ज्युलियटसाठी तुला पुरस्कार मिळाला होता, त्याबद्दल खरंच अभिनंदन. थँक्यू. आणि अशीच तुझ्याकडे पुरस्कारांची रीघ लागो आणि पुरस्कार मिळत राहतील, पण त्यासोबत तुझा आनंद कमवण्यासाठी घरातून निघतोस, आनंद कमवण्यासाठी काम करतोस आणि तो आनंद घेऊन घरी परत जातोस. ही जी प्रोसेस आहे ती आनंदाची परंपरा, ती मजा आली पाहिजे जी परंपरा अशीच चालू राहो. ही तुला खरंच मनापासून शुभेच्छा देतो. आणि लवकरच तुझ्यासोबत जगण्याचा आनंद जो बऱ्यापैकी शेअर करतो त्या अंबर सोबत आपण भेटूया, म्हणजे अजून खूप मजा येईल आपल्याला गप्पा. नक्की. तर आता मला तुझ्या स्वाक्षरीने सांगता करायची.
गणेश, तुला मजा आली की नाही? खूप. म्हणजे बऱ्याच दिवसांनी एकतर आपण बोललो, हो हो. आणि त्यातही तुझ्या एकंदरीत प्रवासाबद्दल थोडंसं का होईना जाणून घेता आलं. खरंच भारी वाटलं. पण आपण त्याला पुन्हा इथे घेऊन येणार आहोत आणि त्याच्यासोबत गप्पा रंगवणार आहोत. आजचा हा पॉडकास्ट त्याच्यासोबत मजा केलेली आहे आपण. तुम्हाला नक्की आवडला असेल, तुमच्या कमेंटमध्ये कळवा आणि गणेशला सबस्क्राईब करा. मला नको. गणेश गणेश गणेश. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू.